12वी पर्यंत किंवा 10वी पर्यंत आपल्याला 21 अपेक्षित प्रश्नांना अपेक्षित उत्तरे अपेक्षित वेळेत दिली असता आपल्याला अपेक्षित गुण मिळू शकतात। परंतु 12वी नंतर आपल्याला स्वावलंबी किंवा कुटुंबाला काय आधार द्यायचा असेल तर आपल्याला वेगळा करिअर आपल्याला करावं लागेल। मला जे आवडतं, मला जे जमतं आणि ज्याला समाजाची गरज आहे, म्हणजे एक्झाम्पल म्हणजे सचिन तेंडुलकर, त्याला क्रिकेटची आवड होती आणि त्याला ते जमतही होतं आणि त्याला समाजाची मान्यताही समाजामध्ये खूप मान्यता मिळाली आणि त्याला काही पुरस्कारही सुद्धा आदरणीय सचिन तेंडुलकरला मिळाले। त्यामुळे त्याला असं म्हणतात करिअर, दॅट इज कॉल्ड करिअर। पण आता आपल्यामध्ये काय होतं, आपण आपल्या शिक्षकांना किंवा मुख्याध्यापकांना वर्गावर प्रश्न विचारले की तुला कशामध्ये करिअर करायचं आहे, तो 10वीत म्हणतो मला डॉक्टर व्हायचं आहे, कोण म्हणतो कधी शिक्षक व्हायचं आहे, पण 12वी नंतर विचारलं तर मला लगेच म्हणतो मला इंजिनियर व्हायचं आहे। परत आपल्या करिअर वेगळ्या पद्धतीने आपण विचार करतोय, पण आपल्या करिअरवरती असे प्रश्न जर आपण स्वतःला विचारले, याच्याबद्दल आपल्या शिक्षकांना विचारलं आणि हे वारंवार आपण करत राहिलो तर आपल्याला काय आवडतं, मला काय जमतं आणि त्याला समाजाची गरज काय आहे, असे जर प्रश्न स्वतःला विचारले गेले तर आपलं करिअर परफेक्टली आपल्याला त्या पाथवरती आपण राहू। हे करिअरचं एक छोटंसं डायग्राम आहे, हॉबी, ॲबिलिटी आणि इंटरेस्ट। जसं की आता सांगितलं, छंद, आपली ॲबिलिटी आणि इंटरेस्ट अशा मध्ये आपली करिअर होतं। त्यानंतर आता ऑप्शन्स आपलं क्लास 10 10वी नंतर आपण आता इथे 10वी ला बसलेले काही परीक्षा बसलेले काही विद्यार्थी आहेत, 12वी परीक्षा बसलेले विद्यार्थी आहेत, इथे तुम्हाला दिसतं सायन्स, आर्ट्स, कॉमर्स आणि डिप्लोमा। आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पुढे 4 प्रश्न आपल्या समोर उभे आहेत। खूप काही असे करिअर्स आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत, पण आपण विचार करतोय ट्रॅडिशनली रँडमली सायन्स, आर्ट्स, कॉमर्स आणि डिप्लोमा याच्याविषयी आपण फक्त बोलतोय। तर आपली 10वी परीक्षा संपल्यानंतर किंवा 12वी परीक्षा संपल्यानंतर आता काही 10-12 दिवस झालेले आहेत, आपण काय करतोय, काही विद्यार्थी व्हॅकेशनवरती जातात, काही विद्यार्थी ट्रॅव्हल करतात, काही मामाच्या गावाला जातात, काही असे खूप काही इव्हेंट्स ते करतात। पण बी अ स्मार्ट पर्सन, एक्सप्लोर द डिजिटल वर्ल्ड। म्हणजे तो स्मार्ट विद्यार्थी काय करेल, आपल्या फावल्या वेळेमध्ये आपल्याला स्मार्ट वर्ल्डमध्ये, स्मार्ट डिजिटल वर्ल्डमध्ये एक्सप्लोर करेल। डिजिटल वर्ल्ड म्हणजे काय, मशीन लर्निंग, बिग डेटा, ऑगमेंटेड रियालिटी, रोबोटिक्स, व्हर्च्युअल रियालिटी, इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे IoT आपण असं म्हणतो, ऑगमेंटेड रियालिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, असे n नंबर ऑफ करिअर्स कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होता करू शकतो। याच्याकडे आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे, असा हा डिजिटल वर्ल्ड डेटा आहे। ऑगमेंटेड रियालिटीचे काही एक्झाम्पल आपल्या समोर आहे। आपण जर बघितलं, आता हे 4D ॲनिमल म्हणून आपल्या गुगल प्ले स्टोअरवरती ॲनिमल आहे, एक ॲप आहे, त्याच्यावरती जेव्हा इन्स्टॉल केला तर आपल्या समोर आपला एक ॲनिमल छोटंसं उभं राहील, ते डिजिटल वर्ल्ड आपल्या समोर दाखवता येईल, आपल्याला लहान लेकरांना दाखवता येईल। असे काही ऑगमेंटेड रियालिटीचे उदाहरण आहेत। त्याचबरोबर काही विद्यार्थी आता काही विद्यार्थ्यांनी MSc ॲडमिशन घेतलं असेल, पण काही घेतलं नसेल, आता सुद्धा कन्फ्युजन आहात। पण महाराष्ट्र कम्प्युटर्समध्ये तुम्ही पहिल्या फावल्या वेळेमध्ये आता जो वेळ मिळाला तुम्हाला कॉलेज रेडीनेस होण्यासाठी, MSc हा कोर्स जो आहे तो आपला कॉलेज रेडीनेस होण्यासाठी आहे। त्यानंतर जे काही कोर्सेस आहेत ते कॉलेजमध्ये जॉब रेडीनेस होण्यासाठी काही कोर्सेस मी तुम्हाला समोर दाखवतो। युजर टू स्मार्ट युजर बनण्यासाठी MSc कोर्स महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा। तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना विनम्र विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्र कम्प्युटर्समध्ये जर MSc ॲडमिशन केलं असेल अत्यंत उत्तम, पण काही घेतलं नसेल तर कृपया करून इन्क्वायरी करून आपण ॲडमिशन घ्यावं। त्याचबरोबर आता हे पर्यंत झालं, आता कॉलेज रेडीनेस होण्यासाठी 10वी नंतर आपण कॉलेजला जातो, ते रेडीनेस होण्यासाठी MSc महत्त्वाचं होतं। जेव्हा आपण आता 12वीला आपण काही 12वीच्या परीक्षा दिलेल्या किंवा आपण कॉलेज रेडीनेस होण्यासाठी, जॉब रेडीनेस होण्यासाठी क्लिक कोर्सेस महत्त्वाचे आहेत। क्लिक स्टँड्स फॉर कॉलेज लीड करिअर्स, आपण क्लिकला असं म्हणतो। MKCLची फ्लॅगशिप डिजिटल एम्प्लॉयबिलिटीचा हा एंटरप्रेन्योरशिपचा कोर्स म्हणजे क्लिक कोर्सेस आहे। त्यानंतर क्लिकचा कोर्सचा ऑब्जेक्टिव्ह काय, स्टार्ट अ करिअर, जॉब रेडीनेस स्किल्स, सोशल बिहेवियर आणि सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आपलं
क्लिकचे कोर्सेस आम्ही महाराष्ट्रामध्ये जसं सोलापूर जिल्ह्यामध्ये जसं आपण क्लिकचे कोर्सेस राबवतो, MSCIT कोर्सेस राबवतो, तसं महाराष्ट्रामध्ये नागपूर, ठाणे, मुंबई अशा मोठमोठ्या शहरामध्ये सुद्धा तेच पॅटर्न क्लिकचा आणि MSCITचा राबवतो. क्लिक म्हणजे काय? क्लिक कोर्स म्हणजे काय? एक इन्स्ट्रुमेंट आहे, ब्रिज द गॅप ऑफ कॉलेज टू करिअर. कॉलेज आणि करिअर मधला जो गॅप आहे तो आपला क्लिक कोर्सेस भरून टाकेल. म्हणून महाराष्ट्र कम्प्युटर्समध्ये पुढचे सगळे कोर्सेस त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. क्लिक कोर्सेसचा ट्रॅक आहे, 10 ट्रॅक्स आहेत, त्याच्यामध्ये 32 कोर्सेस त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत आणि आता महाराष्ट्रामधून 5000 सेंटर्स उपलब्ध आहेत. तर क्लिक कोर्सेसचे ट्रॅक्स कोणते आहेत? अकाउंटिंग ट्रॅक आहे जे आता कॉमर्सला विद्यार्थी घेणार आहेत. पहिल्यांदा तुम्ही टॅली करून घ्यायचे असे काही अकाउंटिंग ट्रॅक आहे. बॅक ऑफिसचा ट्रॅक आहे, करिअर रेडिनेसचा ट्रॅक आहे, डिझायनिंगचा ट्रॅक आहे, प्रोग्रामिंगचा ट्रॅक आहे, डिजिटल आर्ट्सचा ट्रॅक आहे, IT हार्डवेअर नेटवर्किंगचा ट्रॅक आहे, कॅटॅपचा ट्रॅक आहे, IT युनिव्हर्स सर्व्हिसचा ट्रॅक आहे आणि स्मार्ट टीचिंगचा ट्रॅक आहे. असे 10 ट्रॅक्स महाराष्ट्र कॉलेजमध्ये आहेत. त्यानंतर काही टिप्सच मी तुम्हाला सांगतो. कॉलेज रेडिनेस होण्यासाठी किंवा जॉब रेडिनेस होण्यासाठी यशस्वी होण्याची टिप म्हणजे क्लिक आहे. मी तुम्हाला जसं आता सांगितलं, क्लिक म्हणजे काय? कॉलेज आणि जॉब रेडिनेस होण्यासाठी जो मधला जो गॅप आहे तो भरून काढण्यासाठी आपले क्लिक कोर्सेस आहेत. पहिल्यांदा सोलापूर शहराकरता आपण आता कॉलेजमध्ये जातोय. BComला घ्यायचं असेल तर आपण ॲडव्हान्स टॅली किंवा टॅली त्याच्यासोबत ॲडव्हान्स एक्सेल तुम्ही करण्याची गरज आहे. त्यानंतर BA डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं असेल, डिप्लोमाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल, आता तुम्ही MSCIT जर घेतला, MSCIT जो जेवढे मार्क्स पडतील तुम्हाला ॲज इट इज मार्क्स डिप्लोमाच्या IT सब्जेक्टला मिळतील. हा GR गव्हर्नमेंटचा GR आहे. त्याचबरोबर BA किंवा पुढचे एज्युकेशन तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला DTP आणि पुढचे काही कोर्सेस तुम्हाला अशा ट्रॅक वाईज तुम्हाला मिळतील महाराष्ट्र कॉलेजमध्ये. आता हे ठरवायचं कसं? मी तुम्हाला सांगितलं, मला जे जमतं, मला जे आवडतं आणि ज्याला समाजाची मान्यता आहे ते हुडकायचं कसं? आपण वारंवार केल्यानंतर हे सगळ्या गोष्टी होतील. पण MPSCने एक करिअर इन्क्लुसिव्ह टेस्ट म्हणजे करिअर कल चाचणी जेव्हा 10वीचं बोर्ड संपल्याबरोबर आपण सर्व शाळांमध्ये कल चाचणी घ्यायची, पण आता ती लॉकडाऊन नंतर आपण ती बंद केली. पण आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला MPSCने कल चाचणी दिली आहे. महाराष्ट्र कॉम्प्युटर्समध्ये ती अवेलेबल आहे का? तर ती अवेलेबल आहे. पण सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक सेंटर्समध्ये कल चाचणी उपलब्ध आहे. त्याला आपण करिअर इन्क्लुशन टेस्ट म्हणतो. करिअर इन्क्लुशन टेस्टचा फायदा काय? हेल्प टू आयडेंटिफाय बेस्ट करिअर ऑप्शन्स. म्हणजे बेस्ट करिअरचा ऑप्शन तुमच्या समोर येईल. त्याचा टेस्ट बेस्ड सायंटिफिक अप्रोच. ही टेस्ट कशी उपलब्ध केली आहे? सायंटिफिक अप्रोच ठेवून या टेस्ट तुमच्यासाठी उपलब्ध केली आहे. त्यानंतर गेट इन्स्टंट रिपोर्ट इंटरेस्ट अँड अबिलिटी. तुमची जी अबिलिटी आहे आणि तिचा जो इंटरेस्ट आहे ते पाहून त्या टेस्टचा गेट इन्स्टंट रिपोर्ट त्याच्यामध्ये मिळेल. आणि टेस्ट डेव्हलप्ड बाय सब्जेक्ट एक्सपर्ट. ही टेस्ट कोणी उपलब्ध केली आहे? निर्माण कोणी केली आहे? पुण्यामधील आणि मुंबईमधील त्या सब्जेक्टच्या एक्सपर्ट्सने मिळून ही टेस्ट उपलब्ध केलेली आहे. आणि ही टेस्ट अवेलेबल आहे मराठी आणि इंग्लिश या लँग्वेजमध्ये. ती महाराष्ट्र कम्प्युटर्समध्ये अवेलेबल आहे आणि जवळपास सोलापूर शहरामध्ये 56 सेंटर्समध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे. त्यानंतर तुम्हाला अजून एक महाराष्ट्र कम्प्युटर्सने ॲक्टिव्हिटी सुद्धा दिली आहे. 10वीचा पेपर संपला आहे तर तुम्ही काय करायचं? महाराष्ट्र कम्प्युटर्समध्ये जायचं आहे. फक्त तुमचा हॉल तिकीट दाखवायचं आहे, आधार कार्ड घेऊन जायचं आहे. आधार कार्ड आणि हॉल तिकीट द्यायचं आहे, नाव व पत्ता ते रजिस्ट्रेशन करतील आणि गेस द रिझल्ट ॲक्टिव्हिटीमध्ये भरघोस तुम्हाला त्याच्यामध्ये कॅश प्राईज आहे, विथआउट कॅश प्राईज आहे. आपल्याला करायचं काय? फक्त आपल्याला आपण ती परीक्षा दिली आहे, 10वीची जी परीक्षा दिली आहे त्याच्यामध्ये अंदाजे पर्सेंटेज आपल्याला किती मिळतील तेवढंच फक्त त्याच्यामध्ये नोंद करायची. महाराष्ट्र कम्प्युटर्समध्ये ही फॅसिलिटी उपलब्ध आहे. फक्त तेवढं टाकायचं आहे, मला 70% मिळतील, मला 90% मिळतील, मला 80% मिळतील. तर आपण अंदाज गेस द रिझल्ट आणि विन द प्राइज या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी नोंदवला आणि बरोबर तंतोतंत त्या पर्सेंटेज तुम्हाला मिळाले तर तुम्हाला कॅश प्राईज अवॉर्ड मिळेल.
काहीच करायचं नाही, कॉम्पिटिशन आहे का तर काहीच कॉम्पिटिशन नाही. आपल्याला फक्त गेज द रिझल्ट याच्यामध्ये फक्त ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हायचं आहे. पण करेक्ट इंटिग्रेशन टेस्टची फीज काय, तर फीज याच्यामध्ये काही सुद्धा नाही. फी टोटल आपल्याला कर चाचणी जी बोर्ड परीक्षा बोर्डामध्ये घेत होती कर चाचणी, तशा पद्धतीची कर चाचणी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ घेतं. त्याला कोणतीही फीज नाही, ती पूर्णतः मोफत आहे. महाराष्ट्र कॉम्प्युटर्समध्ये तुम्ही करू शकता. त्याचबरोबर अशी टेस्ट आपण कुठे घेतली तर ही टेस्ट नागपूरमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये अशा प्रकारची टेस्ट आपण त्या कम्प्युटर सेंटरमध्ये घेतली गेली. तशीच टेस्ट तुम्ही महाराष्ट्र कम्प्युटरमध्ये सुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर काही मला कम्प्युटर सेंटर्समध्ये यायला जमत नाही, पण तुम्ही नाव वाव करता की रजिस्ट्रेशन महाराष्ट्र कम्प्युटरमध्ये केला तर तुमच्या स्मार्टफोनमध्ये सुद्धा तुम्ही ती करेक्ट इंटिग्रेशन टेस्ट तुम्ही घेऊ शकता. त्याचे काही छानचित्र आहेत. आपण आता बघा, पहिल्यांदा काय करायला लागेल, रजिस्टर्ड लर्नर टू सुलभ जेव्हा तुम्ही डेटा द्याल तेव्हा ते महाराष्ट्र कम्प्युटरमध्ये रजिस्ट्रेशन करेल. त्यानंतर ही टेस्ट ऑनलाईन फॉर्ममध्ये असेल, तुमच्या मोबाईलवरती, तुमच्या लॅपटॉपवरती किंवा महाराष्ट्र कम्प्युटरमध्ये तुम्हाला सुद्धा घेता येईल आणि लगेच इन्स्टंटली तो रिपोर्ट तुम्हाला डाउनलोड होईल. आणि जर महाराष्ट्र कम्प्युटरमध्ये जर तुम्ही टेस्ट द्यायला जाल तर ही त्याची स्क्रीन असेल. fp.education.org त्याचे पोर्टल आहे, त्याच्यामध्ये जाऊन ते रजिस्ट्रेशन करतील आणि लॉग इन पासवर्ड तुम्हाला महाराष्ट्र कम्प्युटर देईल. त्याच्यानंतर लॉग इन पासवर्ड टाकला तर अशा टेस्ट तुम्हाला दिसतील. म्हणजे तुम्हाला दिसेल की याचे काही सब्जेक्ट्स पण तुम्हाला दिसतील की ते अब्स्ट्रॅक्ट रिजनिंग, इंटरेस्ट आणि अबिलिटी बद्दल असे काही 7-8 सब्जेक्ट्स आहेत. त्या सब्जेक्ट बद्दल तुम्ही टेस्ट द्यायची आहे आणि अटेंडन्स टेस्ट द्यायची, जेणेकरून वारंवार टेस्ट द्यायची गरज नाही. एकदा जर टेस्ट दिली पण याला जवळपास एक तासभर लागेल, पण तुमची क्षमता, तुमची आवड निवड त्याच्यामध्ये सॅम्पल रिपोर्टमध्ये जनरेट होईल आणि झाल्याबरोबर एक रिपोर्ट जनरेट होईल. जर मोबाईलमध्ये जर द्यायचं असेल तर अशा पद्धतीने पण दिसेल तुम्हाला आणि असा रिपोर्ट तुमच्या पद्धतीने द्यायचा. हा रिपोर्ट जर तुम्ही डाउनलोड करून घेतला आणि महाराष्ट्र कम्प्युटरला याच्या संदर्भाचे पूर्ण नॉलेज आहे, तुम्ही विचारू शकता आणि याच्याबरोबर तुम्ही जर दिला तर हे पूर्णपणे प्रॉपरली तुम्हाला गाईड महाराष्ट्र कम्प्युटर देतील. तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही कर चाचणी किंवा तुमचं करेक्ट इंटिग्रेशन टेस्ट महाराष्ट्र कम्प्युटर द्यावे. याच्याबरोबर आपण जसं आता MSITचं सर मी भाष्य केलं, MSIT बरोबर क्लिकचे काही कोर्सेस तुमच्याकडे उपलब्ध आहेत. क्लिकमध्ये ॲडव्हान्स सेक्शन, टॅली जे मार्केटमध्ये आता चालतं, जॉब रेडिनेस होण्यासाठी किंवा कॉलेज रेडिनेस होण्यासाठी ह्या काही गोष्टी तुम्हाला उपलब्ध आहेत. त्या तुम्ही अवश्य कराव्यात. थँक्यू, धन्यवाद. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेडचे सोलापूरचे LLC ज्या क्षणाची आपण सगळे आपुलकीने वाट बघतो, ही पंचमहाभूत आणि श्रेष्ठ महाभूत आपल्याकडे आले आहेत. जसं पृथ्वी तेज आप एक डिफेन्स मध्ये आहेत, ज्यांनी देशाची सेवा केलेली आहे. त्यांचं ऐकायचं बॉम्ब कसं बनवले मॅडमनी लहानपणापासून आणि आशा शिंदे मॅडम तिचा दोघा राहिलेले पोलिसिंग मध्ये त्यांनी चांगलं पोलिसिंग केले आणि आज वर्धेमध्ये लोकांना मोठं मोटिवेशन करतात. स्नेहसंमेलन असो अशा उपक्रमात आदरणीय दीपक अर्वे सरांसाठी दोघा राहिलेले आपण या कार्यक्रमाचे उद्घाटक सामाजिक कार्यकर्ते. गरिबीमध्ये जन्म घेतला तरी गरिबीमध्ये आपण नाही जगणार, लोकांना मदत करणार. आजच एका दरिद्रस्त कुटुंबाला अगदी धान्यापासून सगळं संसार किट देणारे सामाजिक उपक्रम, अन्नतृप्ती योजना, सर्व उपक्रमासाठी MK फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कामात संपूर्ण महाराष्ट्र आघाडीवर आलेले महादेव कोगुले सरांसाठी जोडण्यात आलेले करतो का. त्याचबरोबर डांगे मॅडम महाराष्ट्र कॉम्प्युटर्सच्या त्यासाठी तयार होऊया आणि तुम्हाला सर्वांना साथी पुणे गेले तर या चौकट इकडे या पटकन या किती आपण आता उद्घाटन करूया. महात्मा फुले यांची जयंती 11 तारखेला, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 तारखेला आणि बाबासाहेब आंबेडकर नंतर 22 तारखेला अक्षय तृतीया म्हणजे महात्मा बसवेश्वरांची जयंती आणि शिवाजी महाराजांची परंपरा
तिथीप्रमाणे आपण जयंती करतो. अशा चारही महापुरुषांच्या वतीनं आपण आज बाबासाहेबांना अभिवादन करून आजच्या कार्यक्रम उद्घाटन करूया. मी माधव कुंभार साहेब, आदरणीय अरवे साहेब, आदरणीय आशा शिंदे मॅडम, आदरणीय डांगे मॅडम, आदरणीय सर्व व्यासपीठावर मान्यवर आपणास विनंती करतो की आपण उद्घाटन करावं. आदरणीय सज्जन सर जगन्नाथ विद्यार्थी मार्गदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित दीपक आर्वे साहेब आणि आशा शिंदे मॅडम आणि कोणाचं नाव घेत नाही कारण मला ऍक्च्युली दोन तरी कार्यक्रमाला जायचं उपस्थित व्यासपीठावर सर्व मान्यवर विद्यार्थी. खरं तर मी विद्यार्थ्यांना एवढं सांगतो, जीवनामध्ये आपल्याला सक्सेस व्हायचं असेल तर विजन पाहिजे आणि विजन फिक्स करून त्याच्यानंतर प्लॅन आकारला पाहिजे आणि त्याच्यानंतर ते कशा अंमलात आणायला पाहिजे ते अंमलात आणला पाहिजे, मग सक्सेस होतो. म्हणजे तुम्हाला समजा डॉक्टर व्हायचं आहे, जर डॉक्टर व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार, किती तास अभ्यास करायचं, व्यायाम कसे आणि व्यायाम पण पाहिजे. आजच्या सध्यात तुम्हाला माहिती आहे कोरोनामुळे सर्वत्र आजार वाढत आहेत, त्याच्यामुळे फिट राहण्यासाठी व्यायाम जरुरी आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी जास्त बोलत नाही, एवढं सांगू इच्छितो की आपल्या परिस्थितीनुसार आपण अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित करा आणि आई वडिलांचे जे इच्छा आकांक्षा आहेत, आपले मुलं खूप शिकले पाहिजेत, पुढे गेले पाहिजेत, हे त्यांचा जो इच्छा आहे पूर्ण करण्यासाठी आपण मेहनत करावी. आणि पटकुल सरांनी ज्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी एक शिबिर घेतलं, त्यांचं पण ते मार्गदर्शन त्या हिशोबाने आपण करा आणि पुढे जावा. एवढंच मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मला बोलून मान सन्मान केल्याबद्दल मी पटकुल सरांचा पण धन्यवाद देतो आणि दोन शब्द संपवतो. जय जवाहर. प्रेरित केलेले मी सरांचा आभार मानतो. यानंतर तुमच्या सर्वांसाठी दोन आनंदाची बातमी आहे. ऐकायचं सगळ्यांना? ऐकायचं?
आदरणीय दीपक कर्वे सरांचं मार्गदर्शन. दुसरं, आपल्या सोलापूर शहर जिल्ह्यातील काही शिक्षकांचा आपण सन्मान करतो. सन्मान यासाठी करतो त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये खूप मोठं अनमोल योगदान दिले. सन्मान यासाठी करतो पुढच्या वर्षभरापर्यंत त्यांच्या माध्यमातून सोलापूर शहर आणि सोलापूर शहर जिल्ह्यातल्या शाळेमध्ये आपण काही उपक्रम राबवणार आहोत. मग त्यामध्ये शैक्षणिक उपक्रम असेल, सामाजिक उपक्रम असेल, मग प्रशिक्षणाचा असेल आणि या सगळ्या माध्यमातून हा उपक्रम आपण राबवणार आहोत. मग तुमच्या शाळेमध्ये आधी येत असताना सुरुवातीला शिक्षकांना आपण आता इथं बोलवले, त्यांचाही आपण विचार विनिमय करूया आणि 12 जून 11 जून जे शाळा सुरू होईल पहिल्या पावसासोबत त्यावेळेला आपण वर्षभर आपण उपक्रम घेऊ. ड्रीम फाउंडेशन तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर कलामांच्या प्रेरणेने 2004 ला आपण सुरुवात केली. 2002 ला अब्दुल कलामचं राष्ट्रपती झाले तेव्हापासून त्याच्या अगोदरपासून आम्ही कलामांच्या विजनवर काम करतो आणि कलाम सरांनी जे विजन दिलं महासत्ता भारत म्हणजे जगामध्ये सुपर पॉवर इंडिया व्हायला पाहिजे. म्हणजे सुपर पॉवर मध्ये काही डॉक्टर पाहिजे, काही अधिकारी पाहिजे, काही शिक्षक पाहिजे, काही सामाजिक कार्यकर्ते पाहिजे, काही ग्रामीण भागातील शिक्षक पाहिजे, हे सगळे पाहिजे. मग तुम्हाला पण तसं करायचंय. इथं आदरणीय अशोक पाचपुते सर आलेले मोहोळ मध्ये इंदिरा कन्या प्रशालेमध्ये खूप मोठी सेवा देतात. या दोघा तयार होऊया. नुसतं सेवा नाहीये, त्यांच्या एकूण 12 महिन्याच्या पगारामधलं 1 महिन्याचा पगार किमान एवढं ते सामाजिक संस्थेला, सेवेला, उपक्रमाला डोनेशन देत असतात. एकदा जोरदार त्यांच्या त्यांनी त्यांचा लग्नाचा मार्गदर्शन असा केला, गोरगरीब लोकांना पुरणपोळी देऊन 100 लोकांना पुरणपोळी जेवण अगदी नवीन गुढीपाडवा दिले. आदरणीय PM कमलेश सरांसाठी बोलायला आलेल्या साखरे सर बघा, मुलगी साखरे सर किती गोड माणसं आपल्याकडे आहेत. आदरणीय साखरे सर आहेत, कुलकर्णी सर आहेत. एवढंच नाही, इथं ज्यांचा विद्यार्थी योगेश कुंभेश्वर कुलकर्णी हा देशात 8वा, महाराष्ट्रात फर्स्ट PPSC मध्ये आला असे परिवेक्षक लेवलचे आदरणीय मोतीवली सर आहेत. अभिनंदन सर. एखादा मुलगा यशस्वी झाला आपण काय म्हणतो? अभिनंदन म्हणतो. पण ज्यांचे शिक्षणच अभिनंदनीय आहे. महावीर हायस्कूलच्या माध्यमातून खूप मोठं काम ते करतायत. जैन सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे मुलं दत्तक घेणे, सोलापुरात देखील अनेक उपक्रम, सामाजिक उपक्रम करतात असे विभूते सर आहेत. मद्रेमध्ये आदरणीय हनुमान सर खूप मोठं काम करतात. त्याचे अनेक विद्यार्थी अमेरिकेमध्ये आहेत. त्याचे विद्यार्थी अमेरिकेमध्ये आहेत. नित्यानंद कोरे नावाचा विद्यार्थी त्याचा अमेरिकेमध्ये आहे आणि अनेक विद्यार्थी सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय क्षेत्रात तयार केले. एवढंच नव्हे, आदरणीय प्राध्यापक स्वामीनाथ कलसेट सर आहेत व्यासपीठावरती. भगवती गौरी माता कनिष्ठ महाविद्यालयात होते. ते जोडपं, पती पत्नी, नवरा बायको, शिक्षक शिक्षिका दोघेही खूप मोठं काम करतात. त्यांच्या शाळेमधल्या मुलांसाठी एक पूर्ण पाण्याची टाकी बांधून दिली. ते प्रवचन करतात, व्याख्यान देतात, प्रबोधन करतात आणि एवढंच नव्हे, सामाजिक क्षेत्रामध्ये युवक व्यसनमुक्त असला पाहिजे यावर त्याचं खूप मोठं प्रबोधन आहे. सत्काराच्या शेवटला आणि त्यांचं थोडंसं भाषण पण आपण ऐकणार आहोत. यानंतर आदरणीय दीपक कर्वे सर होतील आणि सत्कार समारंभ होईल आणि मॅडमचं मुख्य भाषण होईल. मी सर्वांना विनंती करतो, आपल्या सगळ्या शिक्षकांना तुमच्या संपर्कात एखादा हिरा असेल, तो हिरा चमकणार असेल अधिकारी म्हणायचं, ते हिरा आमच्याकडे आणून द्या. एखादं सोन्याचे बिस्किट असतं बघा, ते बिस्किटचं किंमत कसं त्याचं पैलू पाडलं घटनावळी मॅडम 374 ऑफिसर केलेले. तुम्ही आश्चर्य वाटेल, मॅडम आल्या पुण्यावरनं 5-6 तास प्रवास करता आल्या फ्रेश होऊन एक सोलापूरची असं भाकरी घेऊन लगेच मीटिंगसाठी आणि तुमच्यासाठी आले. मॅडम तळमळ बघितलं मी पुण्यामध्ये हडपसर भागामध्ये 5,000 स्क्वेअर फूटचं त्यांनी ऑफिस केलेले. येत्या 1 मेच्या आसपास ते 50 मुलांना स्कॉलरशिप देणार आहेत. म्हणजे अनेक मंदिराच्या माध्यमातून देणगी असेल, सामाजिक क्षेत्रातल्या लोकांकडून देणगी असेल, महादेव कोगनसरांचं असेल, ज्यांच्याकडे खरं टॅलेंट आहे पण गरिबी आड येते आपण तिथं मदत करू. ज्याच्याकडे खरं टॅलेंट आहे, आर्थिक पण कुवत आहे, अशा मुला मुलींनी आता जसं आमच्या ताई इथं भेटलेले आहेत त्या ताईंनी वैयक्तिक मार्गदर्शन घ्या. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळं मुलांचं नुकसान झालेलं आहे. आता मला 2-3 प्रश्नांचं उत्तर द्या मुलांनो. तयार आहात का तुम्ही? आपण पहिल्याची स्पर्धा घेतली. आपण पोलीस अधिकारी बोलणार आहेत, तुम्ही उत्तर द्यायचं ना. पहिल्याची स्पर्धा घेतली. कोण एक नंबर येईल? जंगलामधल्या प्राण्यांची. कोण एक नंबर येईल?
अभिनंदन. हत्तीनं भाग घेतला 100 मीटर पळण्याचे. सर भाग घेतला येईल का सर? येईल का हत्ती? हत्तीची ताकद आहे. हत्तीच्या मम्मीला वाटलं आपण स्केटिंग लावूया, पळू, येईल का? दुसरी स्पर्धा आम्ही म्हणलं इनबॉर्न टॅलेंट, तुमचं बॉर्न टॅलेंट आहे. दुसरी स्पर्धा पोहण्याची स्पर्धा. स्विमिंग करता ना? आता भरपूर स्विमिंग. कोण एक नंबर आहे स्विमिंग मध्ये? कोण? हत्ती एक नंबर येईल का? हत्ती जर टँक मध्ये पडली सगळे पाणी बाहेर पडते. हत्तीच्या मम्मीने सांगितलं कोचिंग क्लास लावू. अरुण सर एमकेसी मध्ये जाऊ आपण स्पीडोमीटर लावू. एक नंबर येईल का? तिसरी स्पर्धा तुमच्या सगळ्यांच्या आवडीची, झाडावर चढणे. लगेच हत्तीच्या मम्मीला परत वाटलं आपण भाग घ्यावा. विभूती सर हत्ती झाडावर चढेल का? झाडासकट तुटून अंगावर पडेल. मग तुमच्यात काहीतरी देवाला दिलेले आता हे ऐकायचं. मी आदरणीय दीपक अर्वे सरांना जोरदार स्वागत करतो. तुमच्या सर्वांचे करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावर आदरणीय कॅप्टन शिंदे मॅडम, तसं नाव माहीत नाही, उपस्थित सर्व गुरुजन वर्ग, विद्यार्थी आणि सर्वप्रथम बक्षीस पात्र जे गुरुजन आहेत आणि विद्यार्थी आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो. काशीनाथ बदलुंकी सरांना मी गेले 10 वर्षापासून ओळखतो. म्हणजे या माणसाचं मला कौतुक वाटतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये नाउमेद होत नाही, निराश होत नाही, चिकाटी सोडत नाही, चेहऱ्यावर कायम हसू असतं या माणसाच्या. म्हणजे या माणसाला पाहिल्यानंतर जगामध्ये दुःख काहीही नाही याची जाणीव होते. म्हणजे आपल्याला दुःख असेल तरी आपण विसरून जाऊ या माणसाच्या सानिध्यात आल्यानंतर. आणि ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून हे मुलांना स्वप्न दाखवतात. यांना मी आता गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय. यांना मी आता एक नाव नवीन देतो, सपनों का सौदागर. माणूस जगतो स्वप्नाच्या याच्यावरच. बघा तुम्ही, आपल्याला प्रत्येकाची स्वप्न असतात. आता आपल्याला माहिती स्वप्न वेगळी आहेत, परंतु या लहान मुलांना जे करिअर घडवणार आहेत त्यांना तुम्ही जी काही मोठी मोठी स्वप्न दाखवता ते निश्चित प्रेरणादायी आहेत. त्यातून ते आपलं भविष्य घडवणार आहेत, आपलं करिअर घडवणार आहेत. आता यांच्याकडून शिकण्यासाठी तुम्ही मुलांना एमपीएससी यूपीएससी तर तुम्ही निश्चित करणार आहात. त्याच्याबद्दल मार्गदर्शन तुम्हाला वेगवेगळे व्यक्ती देतीलच. तुम्ही स्वतः वेगवेगळ्या ठिकाणी माहिती घेतच असता. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये न खचून जाणे, न निराश होणे आणि आपली उमेद न सोडणे, ही गोष्ट तुम्ही ड्रीम फाउंडेशन मधून शिकून जा. तुम्हाला ते आयुष्यात निश्चित उपयोगी पडेल. सरांच्या अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेलो आहे. प्रत्येक गटातील लोकांशी संवाद साधण्याचं त्यांचं कौशल्य विशेष आहे. म्हणजे लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आणि प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील, म्हणजे आता माझ्यासारखे पोलीस असतील, राजकारणी असतील, सामाजिक असतील, या लोकांशी संवाद साधण्याचं त्यांचं कौशल्य हे कौतुकास्पद आहे. तर तुम्हाला या ड्रीम फाउंडेशन कडून करिअर संदर्भातील मार्गदर्शन वक्ते चांगले करणार आहेत, शिक्षक करणार आहेत, त्याचा तुम्ही निश्चित फायदा घ्या. एमपीएससी हे मी सुद्धा एमपीएससी पास झालेलो आहे. तुम्ही निश्चित एमपीएससीचा अभ्यास करा, प्रयत्न करा. परंतु निवड एमपीएससी वर अवलंबून राहू नका. मी तुम्हाला एक मोलाचा सल्ला देईन. तुमचा एक पर्याय तयार असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण एमपीएससी साठी जागा असतात, 1000-2000 मुलं बसतात, लाखात बसतात. आपलं नशीब चांगलं असेल तर आपण त्यामध्ये सिलेक्ट होऊ शकतो. दुर्दैवाने नाही झालं तरी आपण खचण्याची गरज नाही. आपला पर्याय तयार असला पाहिजे. या दृष्टिकोनातून देखील तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा. आणि मी तुम्हा सर्वांना सुयश चिंतितो, तुमचं भविष्य उज्ज्वल हो अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ड्रीम फाउंडेशन असंच मार्गदर्शन करत राहील अशी आशा व्यक्त करतो.
कार्यक्रम आहे अर्जंट, त्यामुळे मी जात आहे, सॉरी. आणि मला इथं बोलल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या झाल्याने सर उपस्थित राहिल्याबद्दल. बोला भारत माता की जय. सर इथे उपस्थित राहिले आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शन केले. महिला सरांना आपण सोडून ठेवले. परत एकदा काही माणसं जन्माने घेत असतात, काही माणसं जन्माने घेत असतात, छत्रपती शिवाजी महाराज. काही माणसं जन्मानंतर आपल्या आयुष्यात आपल्या कर्तृत्वाला ग्रेट होतात. या सगळ्यांमध्ये अधिकारी होणं एका जन्मतात कोणी अधिकारी नसतो, पण त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आता शेवटचं मॅडमचं मार्गदर्शन होईल, सत्कार होईल. एक 2-3 प्रश्न मुलाला विचारतो. माझा आवाज येतो तुम्हाला? येत्या 14 तारखेला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, 132वी जयंती आहे. कितवी? फक्त विचार करा, कल्पना करा, म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या लाईट खाली अभ्यास करून त्यावेळेला वर्ण व्यवस्था होती, दलित म्हणून हिणवत होते. अशा वेळेला कुठलाही त्यावेळेला संघर्षाला न घाबरता बाबासाहेबांनी जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची घटना आपल्या बुद्धिमत्तेच्या आधारावर 60 देशांचा संविधानाचा अभ्यास करून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अखंडपणे एवढं मेहनत करून आपल्या सर्व देशवासियांना दिली. त्याबद्दल बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत्या 13 तारखेला त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आपण अखंड 18 तास अभ्यास कार्यक्रम घेतो. सलग 19 वर्ष. आपण पण सगळ्या शिक्षकांना विनंती आहे, साखरे साहेब, शाळेमध्ये 5 तास अभ्यास करा. तुम्ही 5 तास करा. मी संविधानाची पुस्तक देईन तुम्हाला, नोंदणी करा. 18 तास करणार असाल तर जेवण राहणं, आता तर तुम्ही म्हणलात कार्यक्रमासाठी दिलेले बदल लोकांनी जेवणाचे, जेवण राहणं सगळं सोय करू. पहाटे 5 ते रात्री 11 आणि 18 तास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना 18,000ची स्कॉलरशिप आपण देणार आहोत, जे 18 तासात असतात. दुसरी गोष्ट, नाही सर 18 तास जमत नाही, 14 एप्रिल आहे, 14 तास, 12 तास, 10 तास, 8 तास, कम से कम 5 तास पासून बाबासाहेबांना डोक्यावर घ्या नक्कीच, पण डोक्यात घ्या. बाबासाहेबांना डोक्यात घेण्याची वेळ आलेली आहे. म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे, विचार करा. बॅरिस्टर झाले, प्रॉब्लेम्स ऑफ रुपीज, अनेक पुस्तकं लिहिले, ज्या महामानवांनी आपली मोठी जी काही कमाई आहे ते ग्रंथावर त्यांनी लिहिलेले प्रबंध आजही कोलंबिया विद्यापीठात आहेत, अनेक मोठ्या ठिकाणी आहेत. जगामध्ये सर्वात जास्त 100 टॅलेंट मध्ये मागील अनेक वर्ष शतकांमधलं 1 नंबर टॅलेंट बुद्धिमत्ता ज्यांना आपण म्हणतो, बाबासाहेबांना येत्या 13 तारखेला आपण करायचंय. अजून एक गुड न्यूज आहे, जे आपल्या अभ्यास सत्रामध्ये भाग घेतील त्यांना 5 तास घ्या, 10 तास घ्या, सर्टिफिकेट मिळतील, सन्मान चिन्ह मिळेल शाळेला. प्लस जे विद्यार्थी अभ्यास करतील, पालकांनी ऐकून घ्या, फक्त अभ्यास करतील त्यांना एप्रिलला 14 तारखेला बक्षीस वितरण होईल. 15, 16, 17 2-3 दिवस तुम्ही जरा यादी तुम्ही सुट्टी घ्या. 22 तारखेला अक्षय तृतीया आहे. 22 एप्रिल पासून तुमची शाळा सुरू होईपर्यंत 11 जूनला शाळा सुरू होणार आहे. 1 महिन्याचं प्रशिक्षण. मग ते इंग्लिश स्पीकिंग सरांना विनंती करू 2 दिवस, मग एफकेसीएल कम्प्युटरचं, मग मॅडम डिफेन्स मधलं, आणि आम्ही तुम्हाला स्पर्धा परीक्षा, करिअर, भाषण कला, व्यक्तिमत्व विकास, डिसिजन मेकिंग, आता सरांनी सांगितलंय, उद्योजकता आणि एक 1 डे ट्रिप. मग ते पुढे संगम असेल किंवा आपण सोलापूर दर्शन असेल, जे अभ्यास उपक्रमात भाग घेतील त्यांना 1 महिन्याचं आपण व्हॉलेंटियर सभासद करून घेऊन 1 महिन्याचं प्रशिक्षण आपण त्यांना देतो. 1 महिन्याचं. मग तुम्ही त्याचा लाभ घ्या. कॉलेजचे ते मागील 7-8 दिवस येत आहेत, ते फक्त रॅलीमध्ये आता 20 तारखेला, आणि त्यांना आता 7 दिवसाचं प्रशिक्षण देतो आपण. त्याच्यासाठी सर साक्षीदार आहेत. या उपक्रमाचा आपण लाभ घ्या. सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं है, कोशिश इतनी है सूरत बदलनी चाहिए. 5वीला इतिहास आहे, भूगोल विषय आहे, हिंदी आहे, मराठी आहे, गणित आहे, विज्ञान आहे. तेच विषय, तोच प्रश्न
स्पर्धा परीक्षेला विचारतात, डिफेन्सला वेगळ्या पद्धतीने विचारतात, ती मुलाखत कशी असती, सायकोलॉजी कशी असती, यावर मुख्य मार्गदर्शन आपण ऐकूया. मागील 20-25 वर्ष नुसतं डिफेन्स नाहीये, मॅडमनी बॉम्ब बनवण्यापासून सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व MSME बिझनेस फोरमच्या देशभरातल्या लोकांना मार्गदर्शन संचालिका. एवढंच नव्हे, आपलं नाम फाउंडेशन माहिती असेल, नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे नाम फाउंडेशनच्या मॅडम उपाध्यक्ष आहेत आणि अनेक उपक्रम काम करतात. त्यांच्याकडे हजारोंचा माप असतो. 11 तारखेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कार्यक्रम आहे. 10 तारखेला पुण्यात कार्यक्रम होतो हजारो विद्यार्थ्यांना. असे 374 अधिकारी घडवणाऱ्या, अधिकाऱ्यांची खाण तयार करणाऱ्या स्पेस टाइम ज्ञानदर्शन अकॅडमी पुण्याच्या संचालिका आणि आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका आशा शिंदे मॅडम, बी द हिरो ऑफ युअर लाईफ या पुस्तकाच्या लेखिका. इंग्लिश अमेझॉन वर उपलब्ध आहे, मराठी पुस्तक हिंदी लवकरच येईल. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व यांना विनंती करतो, आमच्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, पालकांना, चुकांना, लहान लहान चुका करतात, या सर्वांना मार्गदर्शन करावं. शिवयोगी सीतारामेश्वर नगरीमध्ये आपण कायम स्वागत करूया. आदरणीय आशा शिंदे मॅडम. बोलो भारत माता की जय. Thank you so much. Very important and valuable dignitaries on the stage, very important respected teachers sitting beyond the dais with the students and every human being present in the hall. I would personally like to thank Mr. Kashikant Dada for calling me here and for coming out with beautiful words for every human being who is present here. So मैं इंग्लिश में बोल रही हूँ तो समझ आ रहा है सबको? सबको? Wonderful, that's good. Thank you so much for that. So मैं आप सबको ये बताना चाहती हूँ कि मैं काशीनाथ दादा के साथ जुड़ने का जो मेरा सबसे बड़ा मकसद था वो था इनके फाउंडेशन का नाम, ड्रीम फाउंडेशन. मैं जब छोटी थी, मैं एक छोटी सी कहानी सुनाऊंगी मेरी. ऐसा बोला जाता है, मेरे माँ बाप मुझे बोलते हैं कि जब मैं छोटी थी तो मेरे 2-3 छोटे छोटे सपने थे जो मैं घर में जो आता था मैं उनको पूछती थी. तो उसमें से सबसे पहला प्रश्न मेरा यह था कि मुझे बॉम्ब बनाना सीखना है. सो पहले तो घर पे पिटाई हुई. मम्मी ने बोला कि ये क्या सीख रही है बच्चा, इसको कंट्रोल करो. बॉम्ब बनाना सीख रही है, इसका मतलब या तो अतरीकी हो जाएगी या गुंडी बन जाएगी या घर छोड़ के भाग जाएगी या फिर आतंकवादी लोग इसको उठा के ले जाएंगे और तब बॉम्ब बनाना सिखाएंगे. सो कंट्रोल करो, लड़की है. तो पहली सीख तो मम्मी से मिलनी चालू हुई. लेकिन क्योंकि डैडी फौज में थे, मेरे दादाजी फौज में थे, मैं तीसरी पीढ़ी फौज में गई हूँ, तो कहीं डैडी को लगा कि नहीं, बच्चे का सपना है, हमें केवल थोड़ा सराहना चाहिए, उसको प्रोत्साहन देना चाहिए. शायद फ्यूचर में कोई अच्छा आ जाए ऑप्शन जहाँ पे मेरा बच्चा सीख जाए. ये सोच के डैडी ने मेरे टैलेंट को हमेशा ग्रो करने की शक्ति दी. कॉलेज करते करते जब मैं फाइनल ईयर में पहुंची और जब मैंने फाइनल एग्जाम दिया और MBA का एंट्रेंस क्लियर किया और MBA का जब मैं अपना फर्स्ट ईयर कर रही थी, तब पहले आर्मी, एयरफोर्स, नेवी और उसके बाद आर्मी का एडवर्टाइजमेंट निकला. सो जब आर्मी का एडवर्टाइजमेंट निकला था तो मैं पिछले 3 सालों से पुलिस की तैयारी कर चुकी थी. मेरे को बताया गया था कि बॉम्ब का एक छोटा सा पार्ट होता है जिसको बुलेट बोलते हैं. वो पुलिस वाले में तुम्हें पुलिस की नौकरी करोगी तो यूनिफॉर्म में तुम्हें बुलेट जरूर मिलेगी, तुम बुलेट के साथ खेल सकते हो या बुलेट चला सकते हो. केवल इतना ही एमिनेशन का हक मेरा था. तो मैंने बोला ठीक है, डैडी ने जैसे बोला मैंने पुलिस की तैयारी की और अपने यूपीएससी काडर के अंदर आईपीएससी काडर का जो एग्जाम होता है वो फर्स्ट अटेम्प्ट में क्लियर किया था. मैंने प्रीलिम्स 1992 में क्लियर कर लिया यूपीएससी का. बट जब ये हुआ और जब मैं एमबीए कर रही थी, जब एयरफोर्स और नेवी का एडवर्टाइजमेंट आया तो बड़े तहे दिल से मैं इंतजार कर रही थी कि आर्मी का भी आना चाहिए. क्योंकि बचपन में जब बच्चे लोग घर में खेलते हैं और मस्ती करते हैं उनको नए कपड़े की चाहत होती है. मेरे को मेरे डैडी की पुरानी वर्दियों की चाहत. डैडी की शर्ट होती थी, मम्मी का नाड़ा होता था, शर्ट पहन के नाड़ा बांध लेती थी और वो मेरा ड्रेस बन जाता था और मैं दिन भर उसी ड्रेस में घर में घुमा करती थी. सो ऐसा मेरा सपना था कि यूनिफॉर्म पहनूं, बॉम्ब के बारे में सीखूं और जैसे चिड़िया लोग हवा में उड़ते हैं वैसे पैराशूट से कूदूं. तो मैंने कोई गलत सपना नहीं देखा था. मुझे क्या मिला इस, मेरे माँ बाप ने मेरे सपनों को सराहने की कोशिश की और मुझे बोला कि नहीं, तुम देखो सपने, तुम्हारे सपने एक दिन जरूर पूरे होंगे. तो आज जब मैं आपके सामने खड़ी हूँ तो मैं पूरे गर्व से ये कह सकती हूँ कि मैं दुनिया के सबसे बड़े बॉम्ब, टैंक, का बॉम्ब,
डिमोलिश किया है, और 1 साल नहीं पूरे 5.5 साल किया है। मैंने फौज के अंदर 10 साल नौकरी की है। 10 साल नौकरी में से पहले 4.5 साल में लॉजिस्टिशियन थी, जिसके अंदर गाड़ी का नट से लेकर के टैंक तक इशू करने की अथॉरिटी हमारे पास थी। लेकिन उसके बाद जब मैंने मेरा एविएशन का कोर्स किया, उसके बाद आर्मी, नेवी और एयरफोर्स का हर तरह का बॉम्ब उसको प्रूफ करना, रिपेयर करना और डिमोलिश करना मेरी साइन के बिना अप्रूव नहीं होता। तो मैं पूरे गर्व से कह सकती हूँ कि मेरा वो छोटे से बच्चों का इतना सा जो सपना था वो मेरे बॉम्बे डैडी ने साथ दिया और फौज ने मुझे मौका दिया करके मैंने वो पूरा किया। मेरा दूसरा सपना फौज में जाने का, किस्मत अच्छी थी, उम्र साथ दे रही थी, टाइम सही था और मेहनत करने की 100% लगन थी। इसीलिए मैंने परीक्षा क्लियर की और मैं ऑफिसर्स ट्रेनिंग एकेडमी ओटी में जाकर के अपना सपना पूरा करा। तीसरा सपना पैराशूट जंप करने। जब फौज के अंदर लड़कियों को लिया गया तो ये बोला गया कि नहीं, लड़कियां तो केवल 5 साल के लिए, उसके बाद जाएंगी। क्योंकि जो पिरामिड होता है, पिरामिड के नीचे की जो सबसे पहली सीढ़ी होती है वो पूरी फैली हुई होती है, उसके ऊपर बहुत सारे सोल्जर्स चाहिए होते हैं और वो सोल्जर्स क्या करते हैं, नौकरी करते करते निकल जाते। ऊपर पहुंचते पहुंचते केवल एक पॉइंट रह जाता है और मेजर जनरल बनने या चीफ ऑफ आर्मी स्टाफ बनने का सपना हर किसी का नहीं होता। जिसके पास सॉलिड टैलेंट है, जिसको उम्र का तकाजा है, जिसको हुनर का गर्व है, वही आदमी ऊपर तक पहुंचता है। बट हम छोटे थे, हमने सपने जरूर देखे, ये जरूर सोचा था कि कम से कम 3 तारे तो कंधे में लगेंगे। सो 3 तारे जब लग गए तब लगा कि नहीं यार, कम से कम नौकरी तो पूरी करनी चाहिए, 5 साल तो कुछ भी नहीं, आग बंद किया और 5 साल निकल जाएगा। सो फिर हमने डिपार्टमेंट में पूछने की कोशिश की कि कैसे हम नौकरी बढ़ा सकते हैं। तो हमको कुछ लोगों ने एडवाइस किया कि स्टैट्यूटरी कंप्लेन करो और बोर्ड ऑफ डायरेक्टर्स को अप्रोच करो और उनको बोलो कि आपकी नौकरी बढ़नी चाहिए। हमारे सीनियर से हमने पूछा और केस टेक किया। आज मैं ये भी कह सकती हूँ आप लोगों के सामने गर्व से खड़े रह करके कि हम 6 लड़कियों ने, जिन्होंने 1995 में कसम खाई थी कि हम परमानेंट कमीशन लेंगे, वो 29 इयर्स 4 महीने 16 दिन के बाद हमको पिछले साल मिला और सुप्रीम कोर्ट ने परमानेंट कमीशन। आज एक लड़की जो छोटी बचपन में सपना देख सकती है, वो चीफ ऑफ आर्मी स्टाफ का यूनिफॉर्म और उनका कैप पहन सकती है। तो मैं गर्व से कह सकती हूँ कि मैं नहीं पहन सकती, लेकिन मेरी आने वाली पीढ़ियों की जो लड़कियां हैं, जो औरतें हैं, वो ये सपना देख सकती है और वो यूनिफॉर्म पहन सकती है। सो ये जो मैं आपको बता रही हूँ, इसका कारण ये है कि सब लोग सपने देखते हैं, लेकिन कितने लोग ऐसे हैं जो अपने सपनों को पूरा करने की शक्ति रखते हैं। आप सब बच्चे यहाँ बैठे हो, मैं आप सबको पूछना चाहती हूँ कि आपने अपनी जिंदगी में कुछ तो सोचा होगा, चाहे गलती से ही हो, चाहे मस्ती में ही हो, चाहे बिना सोचे समझे सोचा हो। एक आध तो सपना देखा होगा कि मुझे जिंदगी में ये करना है, देखा है ना? मुझे कुछ आवाज नहीं आई। हाउ इज द जोश? नो जोश। हाउ इज द जोश? हाउ इज द जोश? कोई और चिल्ला रहा है। हाउ इज द जोश बच्चा पार्टी? वेरी गुड। सो अगर आपने सपना देखा है तो प्लीज अपने सपनों को पूरा करने की इच्छा रखो। तुम्हारे माँ बाप तुम्हें शक्ति देंगे, तुम्हारे गुरुजन लोग तुम्हें आशीर्वाद देंगे और तुम्हारे दोस्त लोग उस सपने को जी करके खुशी खुशी जीना सिखाएंगे। जो बचपन में मेरे स्कूल में मेरे दोस्त थे, आज वो मेरे साथ, मेरे बिजनेस में भी मेरे साथ खड़े रहते हैं और मुझे बोलते हैं तू बोल क्या करते हैं, चल हम करते हैं। सो ऐसे कर करके ही हमने छोटे छोटे सपने देखे हैं साथ में और उनको आज पूरा किया है। मैं 50 साल की हो चुकी हूँ इस साल। मैंने एक नया बेड़ा उठाया। मुझे कम से कम 1 मिलियन स्टूडेंट तक पहुंचना है और उनको मोटिवेट करना है ताकि वो देश सेवा का जो सपना है और इस मिशन को पूरा करने के लिए मैं ऑलरेडी 30,000 बच्चों तक पहुंच चुकी हूँ, जिसके अंदर से 374 स्टूडेंट्स आज आर्मी, नेवी और एयरफोर्स के रेगुलर ऑफिसर हैं। इसीलिए इस सपने को बड़े नंबर में 3 डिजिट 4 डिजिट में साकार करने के लिए मेरे साथ कुछ बहुत इंपॉर्टेंट लोग जुड़े हैं, जो हैं गुरुजन लोग और बड़े बड़े इंडस्ट्रीज लोग और बिजनेस माइंडेड लोग, जिनको लगता है कि यस, ये एक छोटी लड़की का सपना पूरा करने में देश की सेवा की जा सकती है। तो मैं यहाँ जितने बच्चे बैठे हैं उनसे ये पूछना चाहती हूँ, तुम्हें मालूम भी है एक आर्मी ऑफिसर को पहले दिन कितनी पगार होती है? कुछ आइडिया है बच्चा पार्टी? गेस करो। यहाँ पे जितने सीनियर लोग बैठे हैं, जितने टीचर्स बैठे हैं, मैं इनको पूछना चाहती हूँ, आप एक्सपेक्ट कर सकते हो सर आपको पहली नौकरी और पहला महीना कितनी पगार मिली होगी सर? 50 के आसपास। और बड़ा गेस करो बच्चा, आज गैसिंग का दिन है,
क्योंकि सच बहुत बड़ा है। जितने यहाँ पे प्रोफेसर्स और टीचर्स बैठे हैं, आप अपने प्रोफेशन का पहला दिन याद करेंगे सर? बता सकते हैं आपको कितनी पेमेंट की सर? कोई भी 50,000 के ऊपर नहीं होगा, है ना सर? शुरुआती ला पहले दूसरे का पगार 1,500, मला 5,500 पगार होता पहले दिवशी, पहिल्या महिन्याची नोकरी 4,000। वेरी गुड, 4,000 पर नहीं है बात। मैं आपको ये सबको बताना चाहती हूँ कि अगर आप 20 और 21 साल की नौकरी में एक फौजी ऑफिसर बनते हो, जिसको केवल आपको 3 साल ट्रेनिंग की जरूरत है और एक अच्छे कोच की जरूरत है, एक अच्छे टैलेंटेड टीचर की जरूरत है और एक सपोर्ट सिस्टम की जरूरत है। अगर आप 3 साल मेहनत करते हो, अपनी जिंदगी के 30 साल अगर देश को देते हो, तो देश आपके लिए क्या कर सकता है पता है? आपके पहले महीने का पगार 3.5 लाख रुपए देता है। और वो बच्चे जो इंजीनियरिंग कर रहे हैं, अगर आप इंजीनियर हो और आपको इंजीनियरिंग की डिग्री में 75% मिलते हैं, आप डायरेक्ट इंटरव्यू के लिए जा सकते हो और आपका पहले महीने का पगार 4.5 लाख रुपए, जो केवल शुरुआत है। मेरी उम्र तक आने तक अगर आप 54 या 58 इयर्स तक नौकरी करोगे और जब रिटायर होगे तो आप कम से कम 6.5 लाख रुपए की पेंशन लोगे। आज की तारीख में कौन सा ऐसा काम है जो आपको इतना पैसा देता है और इतना सम्मान देता है और इतनी इज्जत देता है? मैंने केवल 10 साल नौकरी की है, लेकिन डायस के ऊपर मेरे को जितना सम्मान मिला, मेरे को लगता है कि वो मेरी छोटी सी हाइट के लिए बहुत बड़ा सम्मान है। सो जो सम्मान आपकी देश सेवा करने से मिलता है, वो कोई और नौकरी नहीं आपको नहीं दे सकती। सो मैं कुछ पॉइंट्स आप लोगों को बताना चाहूंगी, आप प्लीज इसके नोट्स कीजिए और दिमाग में बांध के रखिएगा। अपनी जिंदगी में जब हम अपनी जर्नी चालू करते हैं, तो हमको अपनी लाइफ के एम ऐसे रखने चाहिए जो 1 या 2 साल के ना हो, आने वाले 50 साल के हो। सो मैंने मेरी जिंदगी के पहले 50 साल के सपने पूरे कर लिए। अब मैं अपने दूसरे 50 साल के सपने पूरे करने के लिए आतुर हूँ और मैं उस पे लग चुकी हूँ, जिसमें से मैं 30,000 ऑलरेडी रीच आउट कर चुकी हूँ। सो आप लोग अपने सपने भी ऐसे बनाओ जो कम से कम कई सालों तक जीने का हक दे आपको। सो ये आपसे सबसे रिक्वेस्ट है कि सपने ऐसे देखो जिसको जीने का रास्ता मिले। सपना ऐसा होना चाहिए जो आपको जीने का रास्ता दे, ठीक है? और सेकेंड पॉइंट में ये बोलना चाहूंगी, अगर नेसेसिटी इज द मदर ऑफ बिजनेस, देन कॉमर्स इज द फादर ऑफ बिजनेस। सो ये दोनों चीजें बहुत जरूरी होती है। हम जिंदगी में सोचते हैं, सपना देखते हैं, उजाला होता है, आंख खोल के बोलते हैं कि नहीं यार, मेरी परिस्थिति मुझे मदद नहीं कर सकती या मेरा माहौल मुझे इस पे ढलने की शक्ति नहीं देता। नहीं, ये गलत बात है। मैं मिडिल क्लास फैमिली से हूँ, मेरे डैडी फौजी थे, मेरी मम्मी घरेलू औरत थी जिसको कुछ पता नहीं था। हम 4 भाई बहन थे, जिसमें से मेरे भाई लोग भी ये सपना देख रहे थे, लेकिन पूरा किसने किया? चारों भाई बहनों ने। आई थिंक केवल मैंने। क्यों? क्योंकि थोड़ी सी जिद्दी थी। डैडी और मम्मी से मैंने एक चीज बहुत अच्छी से सीखी थी, जिद जरूर करनी है जिंदगी में, जिद का बेड़ा उठाना है और लगन और परिश्रम का डोर कभी नहीं छोड़ना है। आई थिंक इन 2-3 चीजों के हिसाब से मैं अपने सपने जरूरत से ज्यादा पूरे कर पाई। नेक्स्ट पॉइंट में आप लोगों को ये बताना चाहूंगी कि आज का जमाना सुपरसोनिक स्पीड से बदल रहा है। आज आईटी इंडस्ट्रीज, एआई सिस्टम, एआर सिस्टम हर चीज कंट्रोल कर रही है और सब कुछ ऐसा हो रहा है जैसे कि आदमी वापस गुड़िया बनने जा रहा है। बहुत सारी चीजें ऐसी है जो आदमी का काम आज सिस्टम उठा चुका है। कंप्यूटिंग, नेटवर्किंग, अकाउंटिंग। आई थिंक कंप्यूटर के छोड़ के कोई आदमी आज काम नहीं करता। कितने ऐसे लोग हैं जो आज भी अकाउंटिंग का काम करते हैं? मुश्किल से कोई एक आध होगा जो महाज्ञानी होगा, केवल वही आज अकाउंटिंग करता है। नहीं तो अकाउंटिंग इज कंप्लीटली टेकन ओवर बाय कंप्यूटर्स। सो वो जमाना दूर नहीं है जो आधे से ज्यादा काम कंप्यूटर करेगा, तो इंसान क्या करेगा? आप लोग केवल बैठोगे? बैठ के तो हम कमा नहीं सकते ना। सो कुछ ऐसा करो जिससे तुम्हारा मान बढ़े और सम्मान बढ़े। आई थिंक सबसे पहली चॉइस कुछ ऐसी होनी चाहिए जो अलग हटके हो। एंड आई थिंक फौज में जाना विल बी वन ऑफ द फैंटास्टिक थिंग, क्योंकि एक फौजी का काम कंप्यूटर नहीं कर सकता। 101% श्योर आने वाले 50 साल तक तो फौजी का काम कंप्यूटर नहीं कर सकता। तो मैं पूरे उससे आपको बता सकती हूँ कि अगर जिसने सपना देखा है फौजी बनने का, मैं 3-4 साल के अंदर आपके सपने को पूरा करने की जरूर शक्ति दे सकती हूँ। सो प्लीज मेरा फोन नंबर नोट कर लेना, इस प्रोग्राम के बाद मैं आपको दे दूंगी। नेक्स्ट पॉइंट, हम जिंदगी में बहुत कुछ सोचते हैं और अलग अलग डायमेंशन के ऊपर काम करते हैं, लेकिन अगर आप 4 B's को जिंदगी में याद रखोगे तो इससे आपको काफी बड़ा सपोर्ट मिलेगा। उसका फर्स्ट B है विजन। आपको क्लियरली मालूम होना चाहिए कि मुझे कहाँ जाना है। मैं बचपन में मजाक करते करते नहीं बोलती थी कि मुझे बॉम्ब बनाना सीखना है, मुझे पैराशूट जंप करना है।
मुझे मार पड़ती थी, मुझे डांट पड़ती थी, मैं रो रो के सोती थी, सुबह के फिर वही बोलती थी कि मुझे ये 2 चीजें करनी है। तुम जो कराना चाहते हो करा लो, लेकिन ये 2 सपने तो पूरे होने चाहिए और मुझे यूनिफॉर्म पहनना। सो जब तक मैं बड़ी होती गई मुझे ये पता चलता गया कि अगर हम सोच रहे हैं और हम करना चाहते हैं तो बहुत सारे ऐसे मार्ग हैं जिसके अंदर ये तीनों चीजें मैं हासिल कर सकती हूँ। और जैसे जैसे हम बड़े होते जाते हैं हमारे आसपास का सिस्टम, हमारे टीचर्स, हमारे पीयर्स, हमारे कोच, हमारे लीडर्स हमको हमारे सपने के पास जाने का रास्ता बताते रहते हैं। मैंने कॉलेज के अंदर एनसीसी लिया, मेरे एनसीसी के प्रोफेसर लोगों ने मुझे बोला कि अगर आप एनसीसी लोगी तो आप फौज में भी जा सकते हो सकता है जब तक तुम अपना कॉलेज फिनिश करो तब तक फौज के दरवाजे खुल जाए, और बिल्कुल ऐसा ही हुआ। एनसीसी में सी सर्टिफिकेट के अंदर मैंने ए ग्रेडिंग ली थी और बहुत सारे कैंप्स किए थे। मैं दिल्ली की 26 जनवरी की परेड में भी गोल्ड मेडलिस्ट रह सकती हूँ, बेस्ट कैडेट रह चुकी हूँ। बेसिक लीडरशिप कैंप के अंदर मैंने बेस्ट लीडरशिप का कैंप का अवार्ड जीता है। मैंने कोई भी ऐसी चीज जो मुझे बताई गई करो, मैंने उसको करके ही शांति ली। मैंने बोला कि नहीं ऐसा कुछ हो नहीं सकता जो हम नहीं कर सकते। सो जो काम करने को आपको मिल रहा है उम्र के हिसाब से वो करो और उसको इस तरह से करो कि आपके आगे कोई ना हो। बच्चों की लिस्ट में तो मेरे आगे कोई नहीं था। मैं हाइट के अंदर 5 ही फुट की थी, लेकिन 6-6, 6.5 फुट की लड़कियों को भी मैं रेस में पीछे छोड़ देती, इसलिए मुझे गोल्ड मेडल मिला। मिलिट्री ट्रेनिंग के लिए जब हम सर्विस सिलेक्शन बोर्ड के अंदर जाते हैं वहां पे एक साथ कम से कम 350 बच्चे बिठाए जाते हैं। 350 बच्चों के अंदर अगर आप नीचे से देखो तो ऐसे करके लड़कियों को और लड़कों को देखना पड़ता है और ऐसे करके देखना पड़ता है। मतलब 5 फुट की लड़कियां तो बहुत कम होती है, महाराष्ट्र में ही 5 फुट की लड़कियां होती है, पंजाब की लड़कियां तो 6-6 फुट की और पंजाब के लड़के 6.5 फुट के। अगर उनको तुमको मात देनी है तो तुम्हारे अंदर कुछ अलग होना चाहिए, कुछ ऐसा होना चाहिए जो तुम उनके सामने दिखा सकते हो। सो वो जो टैलेंट तुमको डेवलप करना है वो तुम्हें अपने लोग सिखा सकते हैं, तुम्हारे घर के माँ बाप सबसे पहले सिखाते हैं, तुम्हारे स्कूल के टीचर वो टैलेंट को हाईलाइट करना दिखाते हैं। तुमको वहाँ रोशनी मिलती है, तुमको वहाँ विजन मिलता है और तुमको उस विजन को पूरा करने का जो सपना है वो तुम अपने अंदर के दिमाग की गांठ में गांठ बांध के रख सकते हो और उस सपने के सहारे जी सकते हो। तो इसीलिए क्लैरिटी ऑफ विजन इज द मोस्ट इंपॉर्टेंट फैक्टर, उसके ऊपर फोकस करना बहुत जरूरी है। जो दूसरा है बी, दैट इज वैल्यू। वैल्यू हमको हमारे घर से सीखने को मिलती है, हमारे ट्रेडिशंस क्या है, हमारे कल्चर क्या है। जब मैं फौज में जा रही थी तब मेरे डैडी ने मुझे केवल 2 ही रूल सिखाए थे। बोला कभी भी गलत टाइम पे गलत जगह पे मत रहना। अगर ये पहला रूल फॉलो करोगे जिंदगी में तो तुम्हें कोई भी सिस्टम हारने का मौका नहीं देगा। मैं आज तक इस सिस्टम को फॉलो करती हूँ, इसलिए टाइम से पहले 5 मिनट पहले मैं पहुंच जाती हूँ। ये मेरी आदत में है और हो सकता है कि थोड़ा फौजी खून है और खुद ने यूनिफॉर्म पहनी है इसलिए वो आदत में भी उतर गया है। सो वैल्यूज हम अपने घर से सीखते हैं, अपने टीचर से सीखते हैं, अपने समाज से सीखते हैं। अगर वो हम खुद नहीं फॉलो करेंगे तो मुझे लगता है कि हम कहीं कमी पड़ते हैं। तो वो कम मत पड़ने दो अपने आप को, अपने जोश को बरकरार रखो और जो भी दिखता है उस काम को एकदम उत्तीर्ण 100% डिवोशन के साथ करोगे तो आपकी वैल्यूज का जो रिमार्क वाला क्वेश्चन होता है वो एस्टेरिस्क मार्क के साथ डबल स्टार के साथ आपको वापस मिलता है, इसीलिए उसको एनहांस करते हैं। जो थर्ड वाला भी है वो है वैलर। अगर आप अपना विजन और वैल्यू क्लियर रखते हैं तो वैलर तो अपने आप आता है, क्योंकि अगर आपने मेहनत की है, अपने टैलेंट दिखाया है तो आपका सिलेक्शन तो जरूर होगा और आपको आपके सिलेक्शन के लिए प्रोत्साहन जरूर मिलेगा और आप लड़ाई के मैदान में भी अपना सीखा हुआ टैलेंट दिखा करके जरूर वैलर को पा सकते हैं। फोर्थ वाला है विक्ट्री। अगर पहला, दूसरा और तीसरा भी आपने फुलफिल कर लिया तो आपको मुझे लगता है कि सक्सेस तो जरूर मिलेगा और सक्सेस का टारगेट विक्ट्री से ही आता है। विक्ट्री का मतलब ये नहीं है कि आप घमंडी हो जाओ, विक्ट्री का मतलब ये नहीं है कि आप कंधे के तारे अपने सिर पे लगाओ और शाम से घूमने लगो और लोगों को बोलो कि मैंने बहुत कुछ पा लिया है, अब मुझे और प्रगति करने की जरूरत नहीं। घमंड नहीं होना चाहिए। मैं ग्राउंड सोल्जर हूँ, मैं आज भी ग्राउंड पे हूँ और मैं ग्राउंड के लोगों की मदद करने के लिए हूँ। मैं ये बताना चाहती हूँ मेरे अंदर घमंड बिल्कुल नहीं। अगर मुझे गांव में जाके बच्चों को पढ़ाना है तो मैं वो भी कर रही हूँ। नाम फाउंडेशन से नाम फाउंडेशन में हमने 110 स्कूलों को टेक ओवर किया है, जहाँ पे मैं बच्चों को फ्री एजुकेशन दे रही हूँ, फ्री डिफेंस ट्रेनिंग दे रही हूँ, फ्री स्पोकन इंग्लिश की क्लास करा रही हूँ। आइडिया ये है कि उन बच्चों का भी उतना ही हक है जो शहर में अमीर माँ बाप के बच्चे हैं, गाँव के बच्चों का भी वही है। और वैसे ही मैं एमएसएमई बिजनेस के थ्रू छोटे लघु उद्योग और छोटे छोटे बिजनेसेस जिनको लगता है कि अपने देश को आत्मनिर्भर बनाने में सपोर्ट करना है,
ये एक बहुत बड़ी बात है। 2014 से पहले जो एमएसएमई बिजनेस का कंट्रीब्यूशन था वो था 7%। आज कंट्रीब्यूशन कितना है आपको किसी को आइडिया भी है? मोदी सरकार के नेतृत्व में और अच्छे लीडरशिप के नेतृत्व में हमारा देश कितनी प्रगति कर चुका है, कुछ आइडिया भी है आपको? We have almost reached to 39%. MSME business is contributing 39% of the GDP towards the country's development. So क्यों हमको इसको प्रोत्साहन नहीं देना चाहिए? तो इसीलिए मैं MSME business के अंदर एडवाइजरी एंड एग्जीक्यूटिव बोर्ड मेंबर हूँ। किसी को बिजनेस के अंदर धन की जरूरत है वो मैं एग्जीक्यूटिव तरीके से प्रोवाइड करती हूँ। किसी को एनहांसमेंट की जरूरत है तो वो भी हम प्रोवाइड करते हैं। मशीनरी की जरूरत है, सपोर्ट की जरूरत है, टैलेंट की जरूरत है, टेक्नोलॉजी की जरूरत है, ये सब हम एमएसएमई बिजनेस फोरम ऑफ इंडिया के अंडर एक बड़े बैनर के अंडर हम सब लोगों को प्रोवाइड करते हैं। आपके जैसे हर तरीके के लोग इस बिजनेस में जुड़ सकते हैं एज ए कंसल्टेंट, एज ए वेंडर, और हम एक दूसरे की मदद कर सकते हैं क्योंकि हम सब मन से, दिल से और दिमाग से भागते हैं। अगर हम प्रगति करेंगे तो हमारा देश जरूर प्रगति करेगा, ये अल्टीमेटली। ठीक है, तो ये इम्पोर्टेंट 4 P's थे। इसके बाद एक छोटी सी चीज मैं बोलना चाहूंगी, हम P फॉर पैशन एंड P फॉर प्रोफेशन अलग अलग रखते हैं, लेकिन मैंने लाइफ में पैशन और प्रोफेशन को सेम रखा है, इसीलिए मैं अभी तक जवान हूँ। मैं दिमाग से 12 साल की लड़की हूँ, प्रोफेशन में मैं 50 साल की औरत हूँ, लेकिन आज भी मैं विचार को 12 साल की लड़की के जैसे ही करती हूँ कि मुझे जाना है। मैंने डिसाइड किया था कि मुझे यहाँ आना है, तो मैं सुबह ही उठ के तैयार हो गई थी और मैंने काशीनाथ दादा को बोला कि दादा मैं 8 बजे बस स्टैंड पर पहुंच गई हूँ, मैं टैक्सी करूँ या बस करूँ? उन्होंने बोला मैडम टैक्सी मत करो, बस से आ जाओ। तो मैं सीधा बस में बैठ के यहाँ आई। The idea है इसकी, अगर आप जिंदा हो दिमाग से और मन से तो आप इच्छाएं कभी भी किसी भी उम्र में पूरी कर सकते हो। इसीलिए जिंदा भी रखते हो। और जिंदा भी रखने का मतलब है अपने पैशन को वो छोटे बच्चे के साथ तोलना और उस बच्चे की विचारधारा को कायम रखना। आज भी मैं बहुत चुलबुले विचार से ये विचार करती हूँ कि नहीं मुझे किसी की मदद करनी है तो आउट ऑफ द वे जाके मदद करनी है। अपने बिजनेस के दायरे में रह करके नहीं, अपने सोशल दायरे में रह करके नहीं, सामने वाले को कितने तक की मदद चाहिए, कितना ईमानदार है आदमी, कितना प्रयत्नशील है, उसको समझने की अगर हम कोशिश करें तो हम ज्यादा अच्छी मदद पहुंचा सकते हैं। आई थिंक वो बड़ा तजुर्बा होना चाहिए हमारा और वो बड़ा बेड़ा उठाने की शक्ति हमको मिलनी चाहिए। तो इसीलिए पैशन शुड बी ड्राइविंग योर प्रोफेशन, नॉट दैट कि अपना प्रोफेशन अलग है और पैशन के लिए मैं कमा रही हूँ, 50 साल के हो जाएंगे तब जाएंगे हम एडवेंचर करने ना। मेरा तो एडवेंचर ही इस लाइफ से है। मैं ऑलरेडी पैराशूट जंप कर चुकी हूँ, रिवर राफ्टिंग कर चुकी हूँ, रोप लैशिंग कर चुकी हूँ, एंड्योरेंस कैंप कर चुकी हूँ, एंड्योरेंस कैंप का 3rd लेवल कर चुकी हूँ, रिवर राफ्टिंग के अंदर लेवल 6 ऑफ रिस्क कर चुकी हूँ। तो मुझे नहीं लगता कि कुछ ऐसा बाकी है। और पैराशूट जंप के अंदर आप लोग 5000 10,000 फीट तक कूदते हो, मैं 20,000 फीट से पैराशूट जंप कर चुकी हूँ। तो देयर इज नो चैलेंज जो बाकी है। आइडिया है कि आपका पैशन आपको ड्राइव करता है और आपका प्रोफेशन आपके साथ चलता है, तो उसको जरूर आगे बढ़ाते रहिए। और एक बेसिक चीज मैं बताना चाहूंगी वो है एप्टीट्यूड एंड एटीट्यूड। मैं यहाँ पे जितने स्टूडेंट्स हैं उनको पूछना चाहूंगी व्हाट इज द डिफरेंस बिटवीन एप्टीट्यूड एंड एटीट्यूड। क्या आप इन दोनों शब्दों का मतलब समझते हो और इनको आप अपनी लाइफ में उतारने की कोशिश करोगे? कोई बच्चा जवाब देना चाहेगा? व्हाट इज एटीट्यूड एंड एप्टीट्यूड? नहीं? चलो मैं आपको मदद करने में मदद करूंगा। कितने लोग बाइक चलाते हैं, मोटरसाइकिल, 2 व्हीलर कितने लोग चलाते हैं? शुरू में जब हमने चलाना चालू किया था, सर आप ही हाथ खड़ा कर सकते हैं। जब शुरू में हमने चलाना चालू किया था, जोर से ब्रेक मारा, टायर की कू करके आवाज आई, मजा आया, गाड़ी स्किड हुई, बहुत अच्छा लगा। तो ये क्या था? ये मेरा फिजिकल एटीट्यूड था जो मैं लोगों को दिखा रही थी कि मुझे गाड़ी चलानी आती है। बाय द वे मैंने मोटरसाइकिल चलानी सीखी थी और मेरे घर के अंदर 8 यमा है, RX-100 यमा। मैं हर 2 महीने में गाड़ी चेंज करती थी, मेरे भाइयों के पास और कजिन्स के पास। आज भी वो यमा है और मैंने पूरे शौक से यूनिफॉर्म में यमा चलाई। उसके बाद मैंने बुलेट चलाई, बुलेट रैली में गई हूँ, मैं जिप्सी रैली में गई हूँ। लेकिन घमंड नहीं है, गाड़ी चलानी आनी चाहिए, कंट्रोल होना चाहिए, गाड़ी गिरनी नहीं चाहिए, ये मेरा एटीट्यूड था। तो मैंने कभी वो ब्रेक दबा करके टायर को घिसा नहीं। अगर टायर को आप रोड पे घिसते तो टायर की वैल्यू कम हो जाती है, वो कम चलता है, जल्दी टायर बदली करना पड़ता है। सो एटीट्यूड नहीं दिखाना है लाइफ में। नाउ व्हाट इज एप्टीट्यूड? व्हाट डू यू थिंक एप्टीट्यूड विल बी? एप्टीट्यूड वो टैलेंट है जो आप बचपन से लेकर के बड़े होने तक सीखते हो, जो आपकी इनवर्ट क्वालिटी है, जो आपके माता पिता, आपके गुरुजन, आपकी समाज आपको सिखाता है, वो आपका एटीट्यूड है। सो एटीट्यूड और एप्टीट्यूड इज इनवर्सली प्रोपोर्शनल। एटीट्यूड लाइफ में हाई होना चाहिए, लेकिन एप्टीट्यूड ग्राउंड टचिंग होना चाहिए, तभी आप जिंदगी में प्रगति कर सकते हो। अगर आपका एटीट्यूड बढ़ने लगा तो आपका
और जहन के अंदर की एक अलग सी शक्ति से आवाज आती है कि मैं और मेरा अकेलापन, वही साथ में रहता है। अगर आप एप्टीट्यूड को बढ़ाते हो तो समाज और जन सेवा साथ में आती है और आप जिंदगी में बहुत ऊपर जाते हो। सो प्लीज अंडरस्टैंड, एप्टीट्यूड एंड एटीट्यूड का जमीन आसमान का फर्क है। सो लेट अस कैरी द वैल्यूज ऑफ एप्टीट्यूड इन लाइफ एंड रिड्यूस द ईगो ऑफ एटीट्यूड इन लाइफ। तो हम लाइफ में बहुत आगे बढ़ सकते हैं और प्रोग्रेस कर सकते हैं। बस मैं इतना ही बोलना चाहूंगी आप लोगों को, सपने देखना कभी मत बंद करो, अपने माँ बाप का आशीर्वाद साथ में रखो, अपने टीचर्स का सपोर्ट लो, अपने फ्रेंड्स के साथ खुशी खुशी जिंदगी जियो और उनसे भी पूरी की पूरी लाइफ की जो हैप्पीनेस है वो दोस्तों के बीच में आता है। ये जरूरी है। जब हम बड़े होते रहते हैं हम ये बोलते हैं कि नहीं यार दोस्तों के लिए टाइम नहीं है ना, एक दिन टाइम निकालना चाहिए, हफ्ते में एक बार या महीने में एक बार जरूर दोस्तों को जाके मिलना चाहिए, क्योंकि आपकी जान वो है, आपकी जिंदगी वो है। आपकी 12 साल की जो मेरी उम्र लड़की वाली है वो मेरे 12 साल के दोस्त ही मुझे वापस 12 साल के बना सकते हैं। सो दोस्ती कभी मत छोड़ो। और जो मैंने 4 P's, 2 P's एंड 2 A's के बारे में बताया, जरा वो याद करो। लेट मी फाइंड आउट व्हाट द 4 P's आर। बच्चा पार्टी, पहला P क्या था? एनी आइडिया? विजन। दूसरा P वैल्यू। तीसरा P वैलर। फोर्थ P विक्ट्री। एनीवे, सो मेरे को लगता है भूख लग रही है सबको। और 2 P क्या थे? प्रोफेशन एंड पैशन। पहले पैशन सेलेक्ट करना है और पैशन को ड्राइव करते हुए अपना प्रोफेशन बनाना है, ठीक है? उसके बाद 2 A's क्या है? एटीट्यूड एंड एप्टीट्यूड। क्या ऊपर होना चाहिए और क्या नीचे होना चाहिए? एटीट्यूड जमीन पे होना चाहिए और एप्टीट्यूड सिर पे होना चाहिए। अपने आप मान सम्मान, इज्जत, समाज का सपोर्ट, माँ बाप का आशीर्वाद और टीचर का आशीर्वाद हमेशा आपके साथ रहेगा। इतना ही बोलना चाहूंगी मैं। थैंक यू वेरी मच। अगर आप लोगों को लगता है कि मेरा फोन नंबर नोट करना है तो आप लोग प्लीज नोट कर सकते हैं। मैं सोलापुर में ऑलरेडी हेल्पलाइन चालू कर चुकी हूँ फॉर डिफेंस करियर गाइडेंस। प्लीज नोट डाउन माय नंबर। इट इज 8449477771। आप फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन और यूट्यूब के ऊपर भी मुझे कनेक्ट कर सकते हैं। 8449477771। अगर आपको लगता है आपके बच्चे के अंदर परिश्रम करने की, मेहनत करने का टैलेंट है तो आप जरूर मुझसे जुड़िए। फौजी बनना है और ये सपना देखना है तो जरूर देखिए। परत बोलूं, 8449477771। ओके, मेरा नाम क्या है? कैप्टन आशा। ओके, थैंक यू वेरी मच। थैंक यू सो मच। आप लोग सब जो यहाँ आए हो, आप ये सोचो कि आपके सामने आपकी बेटी खड़ी रह के अपने सपने साकार करने की शक्ति दे रही है, तो प्लीज अपने बच्चों को सपने देखने से मत रोको, उनको जीने दो और बढ़ने दो। आपका केवल आशीर्वाद साथ होना चाहिए। पेरेंट्स लोग बच्चों की लाइफ में ट्रेन के अंदर के पैसेंजर्स के जैसे होते हैं। एक उम्र आती है जब बच्चा अपने माँ बाप से दूर हो जाता है, अपनी नौकरी में लग जाता है, तो माँ बाप क्या करते हैं? दूर बैठ के केवल पॉजिटिविटी और आशीर्वाद देते हैं। सो मेरे माँ बाप ने जब मैं 17.5 साल की थी तभी से मुझे आजाद कर दिया था। बोला जा जी ले अपने सपने, बना ले अपनी जिंदगी। तो मैं तब से ही जी रही हूँ और तब से ही खुश हूँ। सो प्लीज अपने बच्चों को थोड़ी आजादी दो और उनके थोड़े पंख बड़े करने की शक्ति दो, ठीक है? थैंक यू सो मच। कैसा वाटलं मार्गदर्शन? कैसा लगा? अच्छा है, बहुत अच्छा. ಹ್ಯಾಂಗೈತಿ? ಚಲೋ ಆಯ್ತು. ಎಟ್ಲ ಐತಿ? ಮಂಚು ಐತಾ? ಈಗ ಸುರ ಬಾಯಿ ಮೇಡಮ್ ಕಡೆ ಬಂದಿದೆ. मॅडम तुझे अकॅडमी स्पेस टाइम ज्ञान दर्शन अकॅडमी याचं ब्राउशरचं इनॉग्रेशन आपण मॅडमनी करावं, सर्वांना घ्यावं. मी मोती बजावून विनंती करतो आपण स्टेजवरती यावं. विभूती सर रस्ता आहे 12 वर्षाच्या असलेल्या आशाताई काय म्हणते? सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रकाशन मिळतोय. त्यांना आपण जबाबदारी दिलेली आहे. भविष्यात मॅडम आपके सबके मार्गदर्शन प्रेरणा से ये ज्ञान का दर्शन युवाओं तक, बच्चों तक, सब तक जाएगी. जोरदार तालियां होनी चाहिए. फिर एक बार आपल्याकडे सर्वमित्रांना जेवढा काय दिलं सर्वमित्रांसाठी कुठे घुसला तर पटकन फोन करा.
नाट्यमंडळाचे कार्यक्रम, नाट्य सदस्य, नाट्यमंडळ, तर या सगळ्यांचं आपल्याला स्वागत. अटल बिहारी वाजपेयी माहिती आहे आपल्याला? हॅलो, वडापाव आणलाय आज मुलांमध्ये जन्मापुरा खाण्यासाठी. एक 2 मिनिटं मित्रांनो, 2 मिनिटं बसून घ्या. अटल बिहारी वाजपेयींची कविता मॅडम साठी थोडं लांबून आले. आज आहे, उद्या पण ते मारुती मंगल आपल्या मुलांना भाषण करणार आहे. अटलजी म्हणतात हमारा देश, आपल्याकडे बघा जरा कविता स्वतःला. आपण थोडं वाकडं मारलो, भारताचं नाही कसं तयार. यह देश कोई जमीन का टुकड़ा नहीं है. अटल जी म्हणतात हमारा देश कोई जमीन का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता युग पुरुष है. कश्मीर इसका किरीट है, कन्याकुमारी इसके चरण है. पूर्व घाट और पश्चिम घाट इस देश के विशाल को जानना है. पंजाब और हरियाणा इस देश के विशाल को कंधे हैं. दिल्ली हमारा दिल है, नर्मदा करधनी है. बंगाल का उपसागर, हिंद महासागर इस देश के चरण बुलाते हैं. ये अर्पण की भूमि है, ये दर्पण की भूमि है, ये महापुरुषों की भूमि है, ये वंदन की भूमि है. यहाँ का कंकर कंकर शंकर है, यहाँ का बिंदु बिंदु सिंधु है. हम जिएंगे तो इस देश के वास्ते, हम मरेंगे तो इस देश के वास्ते. मरने के बाद भी मैडम, मरने के बाद भी हमारी हड्डियां गंगा जल में फेंक दिया जाए और ध्यान से कान लगा जाए, उन हड्डियों में से भी आवाज गूंज उठेगी, भारत माता की जय, भारत माता की जय. 14 वर्षाची पोरं 2 मिनिटं झाले की सुरू करतात. 50 वर्षाची आमची छोटी मुलगी, किती वर्षाची म्हणले तुम्ही? 12 वर्षाची. किती वर्षाची? 12. अगदी तयार होऊन चाक 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 चाक. हे वैशिष्ट्य आहे. मॅडमने सांगितलेले ते विजन, ते सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. यानंतर 2 शिक्षकांचं बरोबर आपण घेऊया आणि एका विद्यार्थ्याचं बरोबर. मॅडम कसं आहे, आम्ही येणार, उत्तर सर बोलतील, काशीनाथ बोलतील, आशा मॅडम बोलतील, सगळे बोलले. कोणासाठी कार्यक्रम होता? आज जिचा वाढदिवस आहे, बघूया प्रतिभा, किती प्रतिभा आहे. हे 2 शब्द बोल जरा. काय वाटतं, तुम्ही काय शिकलात आज? सर कसं आहे, सगळ्या मुख्याध्यापकांना विनंती आहे, नेमकं प्रत्येक कार्यक्रम असंच करूया की तुम्हाला काय वाटतं उत्स्फूर्तपणे बोला आणि बक्षिसं जिंका. 2 मिनिटं बोला. नाव सांगा. माझं नाव आहे प्रतिभा साखरे. मी आता 9वी मध्ये शिकत आहे. मॅडमनी मला इथे प्रोत्साहन दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मॅडम. आणि सरांनी मला गिफ्ट दिल्याबद्दल धन्यवाद. जोरदार. कोणाला बोलायचंय? कोणाबद्दल? मी कन्सेप्ट सर विनंती करतो की 2 शब्द शुभेच्छा द्यावे. मोतीपरी सर बोलणार 2-3 शब्द. शेवटचा सत्कार समारंभ होईल. 2 शब्द, कारण असे तज्ञ मंडळ आहेत आपले. श्री गुरु मातीला गंध आहे, फुलांना सुगंध आहे. ड्रीम फाउंडेशनच्या कार्यक्रमाचा एक वेगळाच आनंद आहे. व्यासपीठावरील सर्व गुणीजनांची मांदी आली. अभ्यासो प्रेमी सर्व गुरुजन मंडळी आणि ज्ञान ग्रहण करणारे सर्व माझे विद्यार्थी मंडळी, तुम्हा सर्वांना सप्रेम नमस्कार. प्रश्न तुमचे, मार्गदर्शन आमचे. प्रश्न म्हणजे काय? प्रश्न म्हणजे काय? एखादी माहिती मिळवण्याकरिता केलेली विनंती म्हणजेच प्रश्न होय. एखादी माहिती आपल्याला मिळवायची असेल तर आपण विनंती करून विचारायचं आणि त्याच्यातून जे मिळतं ते उत्तर आहे. आम्ही विनंती जे करतो त्याला प्रश्न असे म्हणतात. आणि आज या लहान मुलांनी विनंती करतात काशीनाथला आणि काशीनाथने गुरुजन वर्गाकडून या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन घडवितात. याहून आणखी काही सुंदर कार्यक्रम असणार आहे. मी सतत सांगत असतो, आता रवींद्र सरांनी जाता सांगितलं की सर्व काही शिका परंतु हेल्थ, आरोग्य चांगलं ठेवा. हेल्थ इज वेल्थ. HEALTH. H फॉर हॅबिट, H फॉर आपलं एक्सरसाइज सांगा पाहिजे. हॅबिट, HE एक्झाम अँड एक्सरसाइज. एक्झाम संपले
आता एक्सरसाइज ए फॉर ॲटिट्यूड आणि ॲप्टिट्यूड मॅडमने आताच केस या फॉर प्रेम करा आईवर, आईच्या पदरावर प्रेम करा, गाईच्या करुण्यावर प्रेम करा, कृष्णाच्या बासरीवर प्रेम करा, बाबासाहेबांच्या राजघटनेवर प्रेम करा, छत्रपती शिवरायांच्या खड्यावर प्रेम करा. प्रेम करायची व्याख्या अशी आहे, समाजावर प्रेम करा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. जब गिरते हुए को उठाया ही नहीं बाद में आंसू बहाने से क्या फायदा. अशा पद्धतीनं SEALT ती कोण टेन्शन फ्री राहा. मी तुम्हाला सांगतो हा कायदा होत असला आपण टेन्शन फ्री राहायला पाहिजे. हल्ली अलीकडे कोणताही कायदा विचारलं तर 80% रोगाचं मूळ करणे टेन्शन. कुणाच ठाऊक जगाची चिंता तुम्हीच घेता का तुम्हीच चालवता का जग तुम्हीच चालवता असं तुम्हाला वाटतं सगळ्यांना. म्हणून टेन्शन फ्री राहा. SEALT पुन्हा शेवटी H आहे, H फॉर हॅपी माइंड, आनंदी जीवन जगा. आता या ठिकाणी त्याचं प्रकाशन झालं त्याच्यामध्ये लिहिलेलं शांती. ओ असतो सत्कमे तमसोरमा ज्योतिर्मय मंत्रमा होतं शांती शांती शांती. जीवनाला शेवटी काय पाहिजे शांती. म्हणून मी प्रत्येक वेळेला सांगत असतो काचना सर तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही असं अजिबात खात्री बाळगू नका. का थव्याने उभ्या पक्षापेक्षाही गरुडाची झेपी मोठी असते लक्षात. मग गरुडाची झेप तुम्ही गरुडा देता. झाड़ू जब तक बंधन में होता है तब तक वो कचरों को साफ करता है. झाड़ू जब तक बंधन में होता है तब तक वो कचरा साफ करता है. बंधन जब छूट जाता है खुद कचरा बन जाता है. म्हणून तुम्ही सर्वांनी एक व्हा, गुरुजनांशी संघर्ष करा, गुरुजनांशी भांडा, त्याला सांगा मला हे हवं आहे. मित्रांनो तुम्ही जोपर्यंत प्रश्न विचारत नाही तोपर्यंत गुरुजन वर्ग तुम्हाला उत्तर देत. मी तर माझ्या अध्यापनात शिकवत असताना दोन्ही फळ्याच्या दोन्ही बाजूला क्वेश्चन मार्क लिहितो. क्वेश्चन मार्क पहिल्याच दिवशी क्वेश्चन मार्क दोन्ही बाजूला. जोपर्यंत तुम्ही विचारत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या समाधान होणार नाही आणि तुम्हाला उत्तर मिळणार. पण त्यासाठी ते महत्वाचं आहे. आणि आता मॅडम म्हणाले की आई वडिलांचा आशीर्वाद. हल्ली अलीकडे आई वडिलांना सगळे लोक विसरतात. मी पहिल्यांदा सांगेन उठल्याबरोबर आई वडिलांचं दर्शन देव कोणी पाहिला का देव आहे का माहित नाही. पण देव कुठं आहे आपल्या आई वडिलात आहे, शेजाऱ्यामध्ये वडीलधारी माणसांमध्ये. हल्ली अलीकडे नमस्कार करण्याची पद्धती विसरलेली आहे. नमस्काराचे 5 प्रकार आहेत. एकांग नमस्कार, द्वैंग नमस्कार, त्रिंग नमस्कार, पंचांग नमस्कार, साष्टांग नमस्कार. कोणी करतच नाही कारण आपला संस्कारच कमी होत चालले. म्हणून मी थोडं संस्कार बद्दल बोलतोय का आई वडिलांना विसरू नका. विसरू नको रे आई बापाला झिजविली जाणे काया. विसरू नको रे आई बापाला झिजविली जाणे काया. काया झिजविली तुझ्या शिरावर धरली सुखाची माया रेया. मिळणार नाही तुला आई बापाची माया. मिळणार नाही तुला आई बापाची माया. म्हणून मी एवढंच सांगतोय हे बघा हातापेक्षा पाय आपल्या हातापेक्षा पाय श्रेष्ठ आहे. हे पण लक्षात ठेवा. डोक्यातला बिंदू आणि पायातला बिंदू वेगळे. एक ध्रुव आणि एक खालचं दक्षिण ध्रुव. पायामध्ये एक ध्रुव आहे आणि डोक्यामध्ये एक ध्रुव आहे. म्हणून आपण केव्हाही वडीलधारी मंडळ दिसलं की डोकं पायावर जातं. कधी पोटा नमस्कार करतो, कधी गुडघ्याला नमस्कार करतो, आई वडिलांच्या पायावर स्पर्श करतो का दोन्ही बिंदू एकमेकांना. मग त्यासाठी मी तुम्हाला तेवढंच सांगतोय एकदा हाताला पायाला विचारला काय रे दादा सगळे तुझ्यावरच डोकं ठेवता, तुलाच मान देतात, मला का मान देत नाही. तेव्हा काय सांगतोय दादा त्यासाठी जमिनीवर राहावं लागतं, हवेत राहून चालत. काशीनाथ दादांनी नेहमी हे जमिनीवर राहून काम करतात. ग्राउंड लेवलवर काम करणारा माणूस आहे. अनाथांचा नाव होतो काशीनाथ. आणि हे दोन्ही दाम्पत्य जे आहेत ज्या पद्धतीने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे महाराष्ट्राचे 2 क्रांतियुक्त फुले होते त्याच पद्धतीने शिक्षण क्षेत्रात त्यांनी क्रांती केली. आज इथे काशीनाथांनी सर्व क्षेत्रातील लोकांना मान्यवर मंडळींना गोळा करून ही सर्व मान्यवर मंडळी हिरे अशा मंडळींना गोळा करून त्यांचं मान सन्मान करणं कौतुकाची थाप कुठंतरी मिळाली. अशा पद्धतीने गोळा करून या मानव सन्मान देण्याचं काम काशीनाथ करतोय. म्हणून हे 2 फुले आहेत सध्याच्या काळामध्ये. म्हणून त्यांच्या कार्याला मी सलाम करतो. वेळ भरपूर झालेला आहे. बोलण्याचा विषय वेगळे आहे. माझ्या संपूर्ण व्याख्यानाचे विषय जवळजवळ 450 व्याख्याने
वेळ मिळेल त्यावर भेटू. आम्ही राहतो आमच्या गावात, आमचा राहतो आहे. बोल भारत माता की. शेवटचे 2 मनोगत होतील, त्यानंतर आपण ऐकूया काय करणार बेटा. झाडांसारखे जगा पण खूप मोठे व्हा, पण जीवन देणाऱ्या मातीला आणि जन्म देणाऱ्या आई वडिलांना कधीच विसरू नका. तुमच्यात आमच्यात फक्त 15-20 फुटाचा अंतर आहे. तुम्ही पण 15-20 वर्ष मेहनत केलात अशा खुर्चीवर बसणार आहात, एवढंच लक्षात घ्या. 1 फूट 1 वर्ष मेहनत आहे. त्यामुळे आता वातावरण देशभक्तीपर आहे आणि ते एक शाहीर आहे जे जनसंमेलनाचे अध्यक्ष होते. अशा शाहिरांचं एखादं शाहीर आपण ऐकलो नाही तर काय होतो. जेवण पंचपक्वान रेडी आहे आणि आम्ही म्हणलं उपवास आहे, रोजा पण सुटला ना चालणार पण. त्यामुळे आपण सर, मी शाहीर रमेश खाडे सरांना विनंती करतो, सर्व उपस्थितांना आपल्या शाहिरीनं प्रेरित करावं. आदरणीय शाहीर रमेश खाडे सर, जोरदार आपण स्वागत करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की घोषणा द्यायला आपला गोर भरून येतो, रक्त सळसळतं. आणि अशा अनेक युगपुरुषांची ही भूमी जे आता काशीनाथ सरांनी त्यांच्या अटलजींच्या कवितेतून सांगितलं. तर असाच तळपत्या सोन्याचा शिवाजी राजांच्या पोवाड्यातला एक भाग आपल्या समोर सांगतो. कारण मॅडमने पण मार्गदर्शन करताना आणि करशेट्टी सरांनी पण मार्गदर्शन करताना आई वडिलांचा विशेष उल्लेख केला होता. आणि आई वडिलांची भूमिका काय असते हे शाहिरानं खूप चांगल्या पद्धतीनं शिवाजी राजांच्या पोवाड्याच्या 2 ओळीमध्ये सांगितलेलं आहे. आणि तोच भाग मी या ठिकाणी बोलून करतोय. कारण या ठिकाणी विद्यार्थी आहेत, अतिशय संस्कारक्षम विद्यार्थी आहेत आणि त्यांचे पालक देखील आहेत, गुरुजन देखील आहेत. खूप चांगला योग आहे आजच्या सायंकाळचा आणि म्हणून त्या 2 ओळीच आपल्या समोर मी सादर करतोय. आला आला शिवाजी आला, मराठ्यानो करार जय जयकार. थोरक्या आईचे उपकार नाही असं आमच्यानं पिटणार जी जी, नाही असं आमच्यानं पिटणार जी जी, नाही असं आमच्यानं पिटणार जी जी. छत्रपती शिवाजी महाराज की जय हो रे. धन्यवाद. तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय असे महान पोवाडे गायक आपल्याकडे आहेत. यानंतर मी हरिव देवकर प्रशालेचे मुख्याध्यापक परिवेक्षक सध्या असणारे मोतीबने सर 2 शब्द शुभेच्छा देऊया. सर्वांचं आपण ऐकायचं. विशेषतः आपण सज्जन सरांसाठी जोरात टाळ्या देऊया. त्यांनी त्यांच्या टीम सेट आलेले आहेत, जोरदार टाळ्या सज्जन सरांसाठी. व्यासपीठावरील अत्यंत सर्व आदरणीय प्रमुख पाहुणे, विशेषतः पुण्यावरनं आपल्याला मार्गदर्शन करण्यास आलेले कॅप्टन आशा शिंदेताई आणि आताच मार्गदर्शन केले सर्व शिक्षक पदाधिकारी, आदरणीय व्यासपीठ आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित करून केलेला आहे असे ड्रीम फाउंडेशनचे प्रमुख संस्थापक श्री काशीनाथ भटकुंकी, सर्व शिक्षक बंधू आणि वेगवेगळे विद्यार्थी मित्रांनो, विशेषतः हा कार्यक्रम बघताना ऐकताना आपण सत्कारमूर्ती आहोत काही विसरूनच घेऊया. कारण का कार्यक्रम इतका सुंदर चढता कार्यक्रम, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन त्याच पद्धतीने होतं, आई वडिलांची आठवण, विद्यार्थ्यांचं शिक्षण, त्यांना गायडन्स, या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आपण अजून पूर्णपणे सत्कारमूर्ती आहोत का नाही कळतच नाही. एक उदाहरण सांगतो. काशीनाथजींचं सतत कार्य, एकदा मुळे सभागृहामध्ये वर्धापन दिन होता ड्रीम फाउंडेशनचा. मलाही निमंत्रण मिळालं. बरेच पाहुणे आणि पूर्ण जिल्ह्यातून सर्व शिक्षक येणार होते. शनिवारचा दिवस होता. 12:30ला शाळा सुटली माझी. सर्व शिक्षक शिपाई सकाळी आलेले सर्व कर्मचारी निघून गेले. 3 वाजता मी काशीनाथजींना भेटण्यासाठी मुळे सभागृहात गेलो होतो आणि गेल्यानंतर त्यांच्या सौ आणि काशीनाथजी 2 जण आणि सर्व कार्यकर्ते तयारी चालू होती. मी त्यांना
सांगावं घरी जाऊन 5 वाजता कार्यक्रमाला यावं अशा उद्देशाने तिथे गेलो होतं. बॅग सुद्धा हातात होती. त्या दोघांनी म्हणून मला भेटा बांधलं 3 वाजताच. सर या स्वागत आहे तुमचं म्हणाले. म्हणलं भेटा बांधून तर बहुतेक घरी जावं. सर आले कोणते बोलायचं तर पुढच्या वर्षाला समोर बोला 3 वाजता बसलेला रात्री 9 वाजेपर्यंत कार्यक्रम चालू झाला. 9 वाजता दोघं पती पत्नी मला सोबत जेवण घेऊनच 10 वाजता घरी पाठवले. आश्चर्य खरं म्हणजे काशीनाथजीचं आणि त्यांच्या पत्नीचं, विशेषतः पेटी सुद्धा पत्नी बांधत असेल आणि नुसतं कुठे बसलं तर त्या ठिकाणी फेटा बांधलेलाच आहे. तर खरोखर ज्यांना वेळ लागलेला आहे, साधू संतांच्या व्याख्येमध्ये ज्या व्यक्तींना, ज्या साधू संतांना, ज्या व्यक्तींना देह वेळ लागलेला आहे आणि ते वेळ पूर्ण करण्यासाठी जे साधू संत एकनाथ असतील, संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर त्या कालावधीमध्ये, आणि हे सुद्धा आता या समाजाला, विद्यार्थ्याला नवीन एक मार्ग दाखवणारा संतच आपल्या या सोलापूर शहरामध्ये तयार झालेला आहे. आता सर्वांनी सांगितलं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ज्या पद्धतीनं शाळा सुरू केले आणि विशेषतः महिलांसाठी शाळा सुरू केले, हे विद्यार्थी ज्यांना मार्ग मिळत नव्हता, आतापर्यंत अनेक आपल्याला सुद्धा माहित आहे, व्यावसायिक मार्गदर्शन तयार झाले, अनेक क्लासेस तयार झाले, लाख 2-2 लाख रुपये क्लास सुरू झाले. पण अजून विद्यार्थ्याला कुठल्या दिशेने जावं हे सांगणारे कोणी जन्माला आले नाही. कुठल्या दिशेने जावं, सोलापूरचा तरुण वर्ग, शाळेतले विद्यार्थी, पालक अंधाराकडे जात होते. तिथे या दोघांनी प्रकाश लावला, ज्योत लावली आणि सांगू लागले या रस्त्याने चालत राहा. सांगणं किती पैशाचं आहे? पैसे काहीच नाही. मला आश्चर्य वाटतं कधीही कुणाला वर्गणी माहित मी बघायला नाही. कुठून मदत मिळते, भेटी कुठून येतात, हे सगळ्या गोष्टी कुठून करतात हे भगवंताला ठाऊक आणि त्याला ठाऊक. तर खरोखरच काशीनाथ बरकुंगी सर या व्यक्तीमुळेच आज कॅप्टन शिंदे मॅडमचं चरित्र आपल्याला ऐकायला मिळालं. 50 वर्षाच्या महिला असून सुद्धा आज मी 12 वर्षाची आहे म्हणणारे आणि तसे स्वप्न तयार करणारे आणि स्वप्न पूर्ण करणारे आमच्या शिंदेताई आपल्याला मार्गदर्शन केले. यामधूनच कॉलेज विद्यार्थी आणि पालक मार्गदर्शन घेत आहेत. म्हणून मी काशीनाथ बरकुंगी सरांचे या ठिकाणी मनातून अंतःकरणातून ऋण व्यक्त करतो आणि माझे शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत. आपल्या आयुष्यात अनमोल मोती असतात आणि ते असंच बघत असतात, असे हनुमंत मोती बरेच आज शरीराला आणि भगवानाचा आशीर्वाद न मिळावा नुकतंच जन्मोत्सव झालेले. धन्यवाद सर, आपण आपल्या महाराष्ट्रातून सर्वांना महत्व दिला. मी अशोक पाचपुते सरांना विनंती करतो, मोहोळला इंदिरा कन्या परिषदेच्या माध्यमातून डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, सीईओ डेप्युटी असे अनेक विद्यार्थी ज्यांचे घडलेले आणि राजकारणात तालुक्यात ज्यांचे विद्यार्थी आहेत असे आदरणीय अशोक पाचपुते सर, आपणास विनंती आपण व्यासपीठावरती यावर 2 शब्द. ग्रेट फाउंडेशन, त्याचबरोबर ज्ञानदर्शिनी, अत्यंत उपयुक्त आणि सर्वांना हवाहवासं वाटणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे बदरुंग दादा. लास्ट झाले तिथं पाणी काढेल अशा प्रकारची त्यांची प्रवृत्ती. त्यांना फोन सकाळी केला, दादा कुठे आहात तुम्ही? दादा कोल्हापुरात. संध्याकाळी फोन केला, दादा कुठे आहेत? मी पुण्यात आहे. म्हणजे एवढी धडपड त्यांची समाजासाठी आणि शिक्षकांसाठी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी आणि अकॅडमी चालवून एमपीएससी UPSCचे विद्यार्थी घडून अनेक प्रकारचे अधिकारी घडवणारे आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवणारे, अत्यंत निस्वार्थ प्रवृत्तीनं समाजात काम करणारे. खरं तर मी त्यांना संतांची उपमा देईल, कारण अनेक संत होऊन गेले आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये. कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता त्यांनी समाजाची सेवा केली, प्रबोधन केलं. त्याच पद्धतीनं बदरुंगी सर आपलं आयुष्य समाजासाठी व्यतीत करतात, सर्वांसाठी व्यतीत करतात. ते करत असताना समाजामध्ये जे धडपडणारे लोक आहेत, जे आदर्श आहेत, अशा आदर्शांना एकत्रित करून त्यांचा मान सन्मान करतात. लोकांच्या
पाठीवरती तळ म्हणून थाप देतात आणि पुढं पाडण्याची पात्रता किंवा पुढं पाडण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये निर्माण करतात. त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे. त्यांचं कार्य असं आहे, एक इंग्रजीकडे म्हणतो the wounds are very dark and deep, but I promise you manage to vaporize it and manage to vaporize it. म्हणजे मला जे करायचं आहे ते करण्यासाठी मला किती अडथळे आले ते मी थांबणार नाही, ते मी करणारच. जे समाज उपयोगी काम राष्ट्रकार्य त्यांनी हातामध्ये घेतलेलं असतं ते पूर्ण केल्याशिवाय ते राहत नाहीत. त्यांना ईश्वर उदंड अशा प्रकारचं आयुष्य देऊ, अशा प्रकारची ईश्वरची प्रार्थना करून त्यांच्या हातून अशाच प्रकारचं राष्ट्रीय आणि सामाजिक कार्य करू. त्याचबरोबर सर्वांनीच आता उपमा दिलेली आहे संगीताताई आणि बटवंती सर यांना, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले. खरंच हे नाव योग्य आहे आणि त्यांचा वसा घेऊन हे जोडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्याचे काम निस्वार्थपणे करतात. त्यांच्याकडून अशाच प्रकारची सेवा करून अशा प्रकारची इच्छा आहे ती व्यक्त करतो. धन्यवाद.